परम मंगलमय परात्पर अकारण करुणा वरुणालय भक्तवांच्या भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेल्या ह्या श्रीमद भागवत कथेच्या दुसऱ्या दिवसामध्ये आपण पदार्पण करत आहोत. एक दिवस पूर्ण झाला. दुसऱ्या दिवसामध्ये पदार्पण करत असताना काल आपण पाहिलं, हा यज्ञ आम्ही आरंभ केल्यानंतर श्रीमद भागवत कथा ऐकल्यानंतर या मृत्यूलोकामध्ये जीवन जगणाऱ्या प्रत्येक जीवाला काय फायदा आहे, काय फळ आहे, जेणेकरून आमच्या जीवनामध्ये असा काय परिवर्तन होणार आहे. कारण मनुष्य जन्म जर प्राप्त झालेला असेल तर काहीतरी देह आहे. कशासाठी हा देह दिलाय. जीवन जगत असताना काही साधना आमच्याच्याने घडल्या पाहिजेत, काही उपवास आमच्याच्याने घडावेत, काही नामस्मरण आमच्याच्याने घडावेत, काही ग्रंथांचं श्रवण आमच्याच्याने व्हावं, काही तीर्थांचं दर्शन व्हावं. हे जीवन जगत असताना हे श्रीमद भागवत कथा ऐकावी. ऐकत असताना पाहिलं महाराज, पहिल्या दिवसामध्ये मी सांगून गेलो, मनुष्य जीवन जगत असताना जोपर्यंत आमच्या जीवनामध्ये एखादी गोष्ट करत असताना त्या गोष्टीचं फळ जोपर्यंत कळत नाहीये तोपर्यंत हा जीव, हा देह, हे मनुष्य रूप जीवन त्या गोष्टीकडे आकर्षित होत नाहीये. म्हणून हे महात्म्य समजण्यासाठी, या ग्रंथाचं सफलत्व समजण्यासाठी, फळ कळण्यासाठी ह्या ग्रंथाच्या सुरुवातीला महात्म्य प्रकरण दिला आणि या ग्रंथाची महती वाढवण्यासाठी महात्म्य प्रकरण दिलं. पहिल्या दिवसामध्ये आम्ही महात्म्य पाहिलं, जेणेकरून ब्रह्मदिकाला सुद्धा सांगावं लागलं की मृत्यूलोकामध्ये सर्वश्रेष्ठ ग्रंथ मध्ये श्रीमद भागवत कथा आहे. ज्या वेळेस आम्हाला भगवंत प्राप्ती करायची असेल, देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर एक मार्ग सांगितला. तो मार्ग म्हणजे भक्तीच्या मार्गाने जर आम्ही भगवत प्राप्ती करायला गेलो तर आम्हाला देव मिळू शकतोय. पण त्याच भक्तीच्या जीवनामध्ये जर दुःख आलं असेल तर मला म्हणायचंय, आमच्या जीवनामध्ये कसं ते दुःख निवारण होईल. महाराज, भगवंत प्राप्तीच्या मार्गाने जात असताना त्या भक्तीच्या जीवनामध्ये सुद्धा दुःख आलं. दुःख तरी काय आहे हो. त्या भक्तीची दोन मुलं सांगितली. एकाचं नाव आहे ज्ञान आणि एकाचं नाव आहे वैराग्य. या दोन्हीची अवस्था अशी झाली की बाल्य अवस्थेमध्येच वृद्ध अवस्था प्राप्त व्हावी. शिट्टी मारायले, हे प्रत्येक वेळेस शिट्टी मारायले शब्द गणेश. राधा राधा भक्ती राणीला असं वाटायला लागलं, माझ्या मुलाची वृद्ध अवस्था घालवण्यासाठी मी काय केलं पाहिजे आहे. भक्ती महाराणी म्हणते, माझा जन्म द्रविड देशामध्ये झाला. मी लहानाची मोठी कर्नाटकामध्ये झाले. मी महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेस गेले तर काही काही ठिकाणी मला मान सन्मान मिळाला. महाराष्ट्रातून मी ज्या वेळेस गुजरात ह्या प्रांतामध्ये गेले ना तर मलाही वृद्ध अवस्था प्राप्त झाली आहे आणि माझ्या मुलालाही वृद्ध अवस्था प्राप्त झाली आहे. ज्यावेळेस आमचं हे शरीर वृद्ध अवस्थेनं घायाळ झालेलं असताना मला वाटायला लागलं मी जावं तरी कुठे, अशा ठिकाणी जावं. काय झालं असेल, कारण या कलीच्या योगाने आम्हाला सर्वांना वृद्ध अवस्था प्राप्त झाली आहे. त्यावेळेस त्या भक्ती महाराणीने विचार केला, ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाचं बालपण गेलंय त्या वृंदावन ठिकाणी मी जावं. त्या ठिकाणची त्या कृष्णाने माती खाल्ली आहे, पूर्ण बालपण गेलंय. पदस्पर्शाने ती जमीन, ती भूमी, ते तीर्थ पवित्र झालाय. म्हणून मी त्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न केलाय. भक्ती महाराणी आपल्या मुलांना घेऊन स्वतः वृंदावन या ठिकाणी गेल्यानंतर महाराज भक्ती महाराणीला तारुण्य प्राप्त झालं, पण या बालकांना मात्र तारुण्य प्राप्त झालं नाही. काय करावं, या दुःखातून नाहीसं व्हावं. वेळेच्या अभावी मी धावती कथा कालच्या सत्रामध्ये सांगितली. मी थोडासा परिचय करून सांगतो. त्या ठिकाणी गेल्यानंतर भक्ती महाराणीची सेवा करण्यासाठी असंख्य तीर्थक्षेत्रातली जी नद्या आहेत ना, त्या नद्या त्या भक्तीची सेवा करण्यासाठी आहेत. वृंदावनाच्या यमुनेच्या तीरावर हे पाहिलेलं दृश्य आहे.
एका देवर्गातील स्वर्गातील अप्सरा अशी असावी असं तारुण्य त्या भक्ती महाराणीचं आहे, पण तिच्या मांडीवर दोन वृद्ध अवस्थेमध्ये पडलेले दोन पुरुष आहेत. कशा पद्धतीने याची अवस्था जावी, ह्यांना नवतारुण्य कसं प्राप्त व्हावं, ह्याच्यासाठी प्रयत्न चालू असताना अनेक प्रयत्न केले, पण फळ कशातच प्राप्त होईना गेलं. नारद महर्षी त्या ठिकाणाहून जात असताना नारद महर्षीला भक्ती महाराणीने पाहावं आणि नारद महर्षींना प्रार्थना करावी, महर्षी ऐका ना, अहो तुमचा थोडासा सानिध्य जर लाभलं तर पाप्यातला पाप्याचा जर उद्धार होत असेल तर माझ्या मुलाचं हे दुःख का न जाणार. त्यावेळेस भक्त नारद महर्षींना सांगावं, तू कोण आहेस. तिनं सांगावं, मी भक्ती महाराणी आहे. वृद्ध अवस्थेत पडलेले दोन पुरुष माझी मुलं आहेत, एकाचं नाव ज्ञान आहे आणि एकाचं नाव वैराग्य आहे. ह्या भरतखंडामध्ये प्रवेश करत असताना, या भरतखंडाच्या सर्व तीर्थामध्ये जात असताना, मी गुजरात या प्रांतामध्ये गेल्यानंतर आम्हा तिघाला वृद्ध अवस्था प्राप्त झाली आहे. पण ज्या वेळेस मी या वृंदावन या ठिकाणी आल्यानंतर मला नवतारुण्य प्राप्त झालं, पण माझ्या मुलांची वृद्ध अवस्था जात नाहीये. त्यावेळेस नारद महर्षींना सांगितलं, पहा ज्ञान आणि वैराग्याचे गिराईक ह्या वृंदावनमध्ये तुला मिळणार नाहीत, भक्त तुला मिळणार नाहीयेत. फक्त ह्या वृंदावनामध्ये फक्त भक्ती मार्गाने भगवंताला प्राप्त करून घेणारे आहेत. इथं ज्ञानी आणि इथं वैरागी मिळणार नाही आहेत. म्हणून ह्यांचे वृद्ध अवस्था जात नाहीये. मग याच्यासाठी काय करावं लागेल. नारद महर्षींना अनेक वेदाच्या श्लोकाचं पठन केलं, पण वृद्ध अवस्था मात्र काही जात नव्हती. गीतेचं पारायण केलं, पण वृद्ध अवस्था जात नाहीये. अनेक मंत्र उच्चारले गेले, पण वृद्ध अवस्था काही जात नाहीये. काय करावं. अनेक प्रयत्न करूनही प्रयत्नाला फळ येत नाहीये, तर नेमकं काय करावं असा प्रश्न पडल्यानंतर नारद महर्षींनी ह्या दुःखाचं निवारण होण्यासाठी एखादा मार्ग शोधावा म्हणून नारद महर्षी निघाले. भक्ती महाराणीने विचारावं, महर्षी ह्या दुःखामध्ये टाकून जर तुम्ही जात असाल, तुमच्यासारखा नामधारक जर माझं दुःख निवारण करू शकत नसेल, तर ह्या जगामध्ये असा माझं दुःख निवारण करणारा दुसरा मला भेटणार नाहीये. त्यावेळेस नारद महर्षींना सांगितलं, पहा जोपर्यंत यांना तारुण्य येत नाहीये तोपर्यंत मी शांत बसणार नाहीये. कोणाला का होईना हा मार्ग विचारल्याशिवाय मी शांत बसणार नाहीये. भक्ती महाराणीला शब्द देऊन नारद महर्षी निघून गेले. आणि या मृत्यू लोकामध्ये जो जो साधू, जो जो संत, जो जो ऋषी भेटेल त्या ऋषींना यांच्या दुःखाचं निवारण होण्यासाठी प्रयत्न, काय फळ आहे, काय मार्ग आहे हे विचारित निघाले आहेत. अनेकांनी सांगावं. श्रीमद भागवत असं वर्णन करतंय, ज्यावेळेस नारद महर्षी एखाद्या महात्म्याला विचारायला जावं ना, कारण एखाद्याने मला ज्ञानाचा अभिमान असलेला एखादा महात्मा असावा, किंवा मला सगळ्यात शास्त्र जास्त ज्ञान आहे अशी पगडी ज्याने घातलेली असावी, त्या महात्म्याकडे जावं. नारद महर्षीने विचारावं, ज्ञान आणि वैराग्याचं जर दुःख नाहीसं करायचं असेल तर एखादा उपाय सांगा ना. महाराज त्यांनी अनेक प्रयत्न सांगितले, पण नारद महर्षींनी म्हणावं, ह्यातली सगळी उपाय मी केले आहेत, ह्याच्यापेक्षा व्यतिरिक्त एखादा उपाय सांगा ना. त्यावेळेस म्हणावं, राधा. त्यावेळेस म्हणावं, आम्हाला माहित नाहीये. दुसऱ्याला विचारायला गेल्यानंतर दुसऱ्या साधून म्हणावं, आज माझं मौन आहे. कारण एखाद्याला प्रश्न विचारायला गेलं, उत्तर येत नसेल तर मौन धारण करून त्याचं उत्तर देऊन निघून जावं. पण 5 वर्षाच्या अवस्थेमध्ये भेटलेली सनत, सनंदन, सनातन आणि सनत कुमार ही 4 महात्मे भेटले. आणि नारद महर्षींना म्हणावं, महर्षी काय चेहऱ्यावर तुमच्या चिंता आहे. तुम्ही नामधारक आहात, तुमच्या दर्शनाने सुद्धा जगातील व्यक्तीचं सर्व दुःख नाहीसं होतंय, आणि तुमच्या चेहऱ्यावर असा प्रश्नचिन्ह काय आहे. त्यावेळेस नारद महर्षींना हा घडलेला सर्व हकीकत सांगावे. ज्ञान आणि वैराग्याचं दुःख नाहीसं करण्यासाठी एखादा उपाय सांगा ना. त्यावेळेस उपाय सांगितल्यानंतर त्या सनत, सनंदन, सनातन, सनत कुमारांनी सांगितलं, श्रीमद भागवत कथेचं आयोजन करावं. ही कथा त्यांच्या कानावर पडताच महाराज मूर्छित अवस्था निघून जाईल, वृद्ध अवस्था संपेल आणि त्यांना तारुण्य अवस्था प्राप्त होईल. महात्म्यांना सांगितल्याप्रमाणे
नारद महर्षींना या ग्रंथाचं आयोजन करावं, स्वतः यजमान पद नारद महर्षींना घ्यावं, कथा सांगायला या कुमारांना बसवावं, कथेचं आयोजन करावं, महात्म्य प्रकरण संपत का नाही की महाराज भक्ती महाराणी आणि हे ज्ञान वैराग्य जिथं आहे त्या ठिकाणी यावं आणि नृत्य करत राहावेत. नारद महर्षींनी म्हणावं नुसतं प्रारंभच केला आहे तर एवढी महानता ह्या ग्रंथामध्ये आहे. महात्म्य प्रकरणामध्ये वर्णन करून महात्म्य थांबवलं गेलं. दुसरीकडे असा प्रश्न विचारला महाराज, आम्हाला कळालं सगळ्या ग्रंथांमध्ये श्रेष्ठ हे भागवत आहे हे आम्हाला समजलं. भक्ती महाराणीच्या मुलांचं दुःख जर जात असेल तर खरं श्रेष्ठ आहे, पण सामान्य जीवाचं जीवन जगत असताना आमच्या जीवनामध्ये जर काही अपराध घडले असतील तर सांगा ना, आमच्या जीवनातील अपराध घडल्यानंतर तेही पाप जाणार आहे का हो श्रवणाने? महाराज तेही श्रवण केल्यानंतर सामान्य जीवाने जर श्रवण केल्यानंतर तेही दोष जाण्याचा मार्ग म्हणून सांगितला. मी फार विस्ताराने कालच्या सत्रामध्ये सांगितलं. आत्मदेव ब्राह्मणाची कथा मी तुमच्या पुढे मांडली. 5 महापाप तुमच्या पुढे प्रगट केली. हे आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाला संतती प्राप्त होत नव्हती, संतती प्राप्त झाली, मुलगा झाला. न करावं ते दुष्कर्म पूर्ण जीवनभर त्या मुलांनी केलाय. प्रेत योनीमध्ये पडला. शेवटी जीवन संपल्यानंतर मला म्हणायचंय हे शुकशास्त्र असं सांगतंय, मनुष्य जीवनामध्ये जरी ही शिव भागवत कथा आमच्या कानावर पडली नाही तर कधी कधी शिवपुराण माझ्या शब्दाला मुखाला शब्द येतो बरं का. तुम्ही म्हणता महाराज असं कसं काय होते, कालही एकदा आला, आजही एकदा आला. भागवत कथेला यायच्या अगोदर मराठवाड्यामध्ये शिवपुराण कथा करून आलो. म्हणून भागवत कथा म्हणायच्या अगोदर शिवपुराण कथा फटकन येते, पण लगेच करंट लागतोय की अरे महाराज आता भागवत कथा नाही, हे शिवपुराण नाहीये, भागवत सांगायला. असो होतं कधी कधी एकाच शिक्षकांना अनेक विषय शिकवायला लावल्यानंतर. असो. आणि त्यावेळेस महाराज मनुष्य जीवनामध्ये जरी ही कथा जर आम्हाला श्रवण करता नाही आली तर एखाद्या व्यक्तीला जर हा देह निघून गेल्यानंतर प्रेत योनीमध्ये जरी पडला आणि हे श्रीमद भागवत कथा त्याच्या कानावर जरी पडली तरी त्याचा उद्धार होतो. एवढं महात्म्य. इथपर्यंत कालचा कथाभाग आम्ही पाहिला. आम्हाला समजलं का हे शास्त्र ऐकल्यानंतर आमच्या जीवनामध्ये एवढं सफलत्व येणार आहे का? हा दुष्कर्म आम्ही न करावं ते कृत्य करून जर आमच्याच्यानं जर पाप घडलं असेल, न चुकून घडू द्या, अनावधानाने घडू द्या, जाणून बुजून घडू द्या, त्याचा निवारण मात्र होणार आहे. फक्त एकच फळ आहे. फक्त काय करायचंय, एकच आटास की आम्हाला कानाने श्रवण करायचंय. मला म्हणायचं आहे मुखाने जर रामकृष्ण हरी जर म्हणलं तर अनेक पापांच्या राशी नाहीशा होतात, तर महाराज श्रवणाने का न होणार? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. मुखाने एकदा हरी म्हणल्यानंतर पुण्याची गणना कोण करीन? इतकं सामर्थ्य जर त्याच्यात असेल. एक महाराज माऊली भेटली मला. माऊली एक आजीबाई भेटल्या आणि त्या म्हणू लागल्या, महाराज खरंच तुम्ही म्हणतात ते पुण्याची गणना कोणीच करू शकत नाही. मी म्हणलं आजी तुम्हाला अनुभव कशाचा आला हो नेमका? ती म्हणली महाराज ज्यावेळेस आळंदीहून पंढरपूरला जात असताना, आषाढी वारी करत असताना, आळंदीवरून मी पंढरपूरला निघाले आणि पंढरपूरला निघत असताना दुसऱ्या दिवसाचा मुक्काम त्या पुण्याच्या ठिकाणी झाला. काय त्या पुण्याचं वर्णन करावं महाराज. कुणी बिस्किट वाटीत होतं, कुणी चहा वाटीत होतं, कुणी तर महाराज साडेही वाटीत होतं. अहो महाराज काय सांगायचं, पाऊस आला, पावसामध्ये कुणी घुमटे वाटायला लागलं, कुणी रेनकोट वाटायला लागलं, कुणी छत्र्या वाटायला लागलं. काय वर्णन करावं त्या पुण्याचं महाराज. मी म्हणलं अजून आजी? म्हणली महाराज 2 दिवस माऊलींचा मुक्काम त्या आळंदी क्षेत्रामध्ये असतो. किती दिवस? 2 दिवस. आणि एके दिवशी एकादशी असते. काय फराळाचं वर्णन करावं महाराज. शाबू शाबू, केळीच केळी, फळच फळ, दुसरं काय सांगायचं महाराज. इतके बिस्किट वाटत होते की मी त्या 2 दिवसामध्ये इतकी बिस्किट गोळा केली की गोटुडच बांधलं. महिनाभर पायी वारी करत असताना, चलत असताना नाश्त्याला मी रोज बिस्किट खाल्ली, पण बिस्किट काही संपली नाहीत. महिना झाला मी वारीहून आले, माझा नातू खातोय तरी संपत नाहीत. काय वर्णन करावं पुण्याचं. म्हणलं आजी माऊलीनं ह्या पुण्याचं वर्णन करायचं नाही सांगितलं बाई. एकदा जर तुमच्या जीवनामध्ये जर तुम्ही हरी म्हणलात
तर महाराज ब्रह्मदेवाकडे माप नाहीये की तुमच्या पुण्याचं माप करण्यासाठी, म्हणून म्हणावं पुण्याची गणना कोण करी. कारण हरीच म्हणल्यानंतर एवढं पुण्य का प्राप्त होतं. कारण ना आम्हाला ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर पुण्य प्राप्त नाही झालं, पण हरी म्हणल्यानंतर एका दोनच शब्दामध्ये असं काय आणून ठेवलं की जेणेकरून त्यांनाही वाटलं की काय या हरी शब्दामध्ये आहे. महाराज माझे नाथ बाबा सांगतात, वेदाचेही बीज हरी हरी अक्षरे, पवित्र जपारे तोची एक. वेदाचं वृक्ष जरी असला ना, पण त्या वेदाचं बीज म्हणजे काय आहे, हरी नावाच्या शब्दात आहे. नुसतं हरी जरी म्हटलं तरी सर्व वेदाचं पारायण केल्याचं पुण्य आम्हाला मिळत आहे. म्हणून महाराज हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. मला म्हणायचंय, खरंच सांगा ना महाराज, खरंच सांगा ना, जर हरी म्हणल्यानंतर आमच्या जीवनामध्ये, हरी म्हणल्यानंतर आमच्या जीवनामध्ये खरंच पुण्य प्राप्त होतंय, ते देवाला समजतंय का. जय हरी. दत्ता महाराज आलेले आहे. रामकृष्ण हरी. दत्ता महाराज. सर्व संतांनी सांगितलं बाबा की हरिमुखी म्हणा म्हणल्यानंतर आम्हाला पुण्य प्राप्त होते का. मी म्हणेल खरंच का हो, खरंच हे भागवत ऐकून आमच्या जीवनामध्ये पुण्य प्राप्त झालेलं देवाला कळेल का. दत्ता महाराज हरिमुखी म्हणा म्हणल्यानंतर एकदा हरी म्हणला किंवा अनेक वेळा आम्ही रोज हरिपाठ केल्यानंतर त्याचं पुण्य आमच्या पदरात पडेल. खरं सांगा ना, कुठं टिकून ठेवणार आहे हो देव. मी सांगू का महाराज, इथं बसलेल्या व्यक्तीनं जर, पुण्यामधल्या व्यक्तीला जर बसल्या ठिकाणी व्हॉट्सअपला जय हरी मेसेज केला, ती एका क्षणामध्ये तो मेसेज कुठं जाऊन पोहोचतोय, त्याच्या मोबाईल मध्ये जाऊन पोहोचतोय. तो मुंबईला असू द्या की तो आमच्या तिकडं बीडला असू द्या, मी इथून आमच्या आईला जर बसल्या ठिकाणी जर जय हरी मेसेज टाकला तर आईच्या मोबाईलवर एका क्षणामध्ये पोहोचतोय. मला सांगायचंय, मानवाने निर्माण केलेल्या एका मोबाईलची यंत्रणा एवढी असेल तर ज्या मानवाने निर्माण केलेल्या मोबाईलची ताकद एका क्षणामध्ये तिथपर्यंत पोहोचत असेल, तर ज्या मानवाला ज्या देवानी निर्माण केलंय त्या देवानी नामस्मरण केलेलं का नाही पोहोचणार. एवढी रचना त्यांनी ठेवली असेल का नसेल. म्हणून महाराज आमच्या जीवनामध्ये जे कर्म आम्ही करत राहू, जे पुण्य असो की पाप असो, ते महाराज निश्चित महाराज चित्रगुप्तापाशी टिपून ठेवलं जाणार आहे. म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्ही हे सत्कार्य श्रवण करावं. श्रीमद भागवत श्रवण केलेलं पुण्य आमचं टिपून राहणार आहे. पहा, इथपर्यंत आपण श्रीमद भागवताचं महात्म्य पाहिलं. मला म्हणायचं बारकाईनं आम्हाला समजलं की आम्ही ऐकल्यानंतर आमच्या जीवनाचं परिवर्तन होणार आहे. महाराज असं काय झालं, सोपा प्रश्न आहे. पहा, असं काय झालं, 17 पुराण निर्माण झाली, असं व्यासांना काय वाटलं की 18वं पुराण निर्माण करावं. कारण 18वं पुराण म्हणजे श्रीमद भागवत कथा आहे. 17 पुराण लिहून पूर्ण झाली आहेत. याचं कारण काय की मनुष्य जीवनाचा उद्धार करण्यासाठी काय ह्या श्रीमद भागवताला निर्माण करावं लागलो. साधा आणि सोपा प्रश्न आहे. 17 पुराण निर्माण करून व्यासांना समाधान नाही लागलं का. ज्यावेळेस महाराज सतरा पुराण निर्माण केली आणि 17 पुराण निर्माण केल्यानंतर व्यास महर्षी आपल्या समाधी अवस्थेमध्ये भगवंताचं चिंतन करायचे. व्यास कोण महाराज, मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर प्रत्येक मनुष्याने एखादा मार्ग धरावा आणि तो मार्ग धरल्यानंतर भगवत प्राप्तीपर्यंत तो मार्ग जावा, हे मार्ग सांगणारी व्यास महर्षी आहेत. 17 पुराण निर्माण केले आहेत, 4 वेद, 6 शास्त्र. पण एक वेळेस घटना अशी घडली गेली, त्यांच्या आश्रमामध्ये नारद महर्षी येतात. समाधी अवस्थेमध्ये व्यास बसलेले आहेत. एक महर्षी आहेत, एक नामधारक आहेत. व्यास महर्षी आहेत, नारद नामधारक आहेत. नामधारकांनी एका महर्षीकडे जावं, आश्रमामध्ये प्रवेश करावा आणि मोठ्याने म्हणावं, नारायण नारायण. नारायण शब्द कानावर पडताच व्यास महर्षीने डोळे उघडून पाहावेत तर कोण आलेला आहे. समोर पाहावं तर नारद महर्षी आहे. साष्टांग प्रणिपात त्यांना करावा.
अतिथी देवो भव, त्यांचं पूजन करावं, त्यांचं आदर आतिथ्य करावं आणि बसण्यासाठी एक उच्च सिंहासन द्यावं आणि थोडीशी चर्चा करण्यासाठी दोघं समोर आले आहेत. भगवत प्राप्तीसाठी दोघांची चर्चा सुरू असताना नारद महर्षींनी प्रश्न विचारला व्यास महर्षींना. व्यास महर्षी, अनेक शास्त्र तुम्ही निर्माण केली आहेत. मृत्यू लोकामधील प्रत्येक जीवाला भगवत प्राप्तीचा मार्ग तुम्ही ह्या वेदामध्ये लिहून ठेवलेला आहे. जर तुम्ही भगवत प्राप्तीचा मार्ग तुम्ही अनेकांना सांगत असाल आणि तुमच्या चेहऱ्यावर अशी चिंता जर असेल तर कशाची चिंता आहे? त्यावेळेस व्यास महर्षीने म्हणावं, अनेक ग्रंथ मी लिहून पूर्ण केले आहेत पण अजून मला समाधान मात्र प्राप्त नाहीये. काहीतरी माझ्याकडून अपुरच राहिलं आहे असं मला वाटत आहे. कशामध्ये तरी मी कमी पडलो असेल असे अनेक प्रश्न माझ्या मनामध्ये येत आहेत. मी त्या भगवंताचं चिंतन करतोय पण कमी तरी कशामध्ये पडलेले असावी. 4 वेद, 6 शास्त्र, 17 पुराण झाली आहेत. त्यावेळेस त्यांनी म्हणावं, नारद महर्षीने म्हणावं, तुम्ही असं एक पुराण निर्माण करा जेणेकरून तुम्ही अशी पुराणं आतापर्यंत निर्माण केली आहेत की ते पुराण निर्माण मार्ग अशी सांगितले ते खडतर मार्ग आहेत आणि मृत्यू लोकामधील जीवाचा जर उद्धार करायचा असेल तर ती मार्गाने जाण्यासाठी फार कठोर तपश्चर्या करावी लागते. असा सामान्य आणि सोपा साधारण जीवाला मार्ग असा दाखवाना जेणेकरून महाराज तुम्ही भगवंतापर्यंत पोहोचू शकतील. त्यावेळेस व्यासांनी म्हणावं, देवर्षी, इतकी पुराण निर्माण केली आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला समाधान वाटत नाहीये का? आहे हो, पण ज्या वेळेस भगवंताला असं एक शास्त्र निर्माण करा की देवांच्या भक्तांचं चरित्र त्याच्यामध्ये आलं पाहिजे, देवाचंही चरित्र आलं पाहिजे की कानावर पडता सर्व जीवांना तृप्ती मिळावी. कारण जोपर्यंत देवाच्या लीलाचं वर्णन होत नाहीये, कारण स्वतःपेक्षाही जास्त प्रिय जर देवाला कोण असतील तर ते संत आहेत. आणि जोपर्यंत तुम्हाला संतांच्या चरित्राचं वर्णन होत नाही ना तोपर्यंत तुमच्या जीवनात त्या शास्त्राला सफलत्व येणार नाहीये. का? महाराज माऊली ज्ञानोबा म्हणतात, तेही प्राणापर होते आवडती मज निवृत्ते ते भक्त चरित्राते प्रशंसिते. भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये बोलत असताना अर्जुनाला सांगतात, अर्जुना, माझ्या प्राणापेक्षाही प्रिय मला जर कोण असतील तर माझे भक्त आहेत. महाराज, या मृत्यू लोकामध्ये जीवन जगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जर विचारलं तर तुम्हाला स्वतःच्या प्राणापेक्षा प्रिय काय आहे असा प्रश्न विचारल्यानंतर ते उत्तर देतील, मला माझ्या प्राणापेक्षा प्रिय धन आहे. कारण प्रत्येक माणूस हा जन्माला आल्यापासून धन प्राप्तीच्या इच्छेपर्यंत जातोय. खरंच का हो, तुम्हाला धनापेक्षा अजून प्रिय काय आहे असा प्रश्न विचारल्यानंतर प्रत्येक व्यक्ती सांगेल, मला धनापेक्षा प्रिय माझी संतती आहे, माझा मुलगा आहे, माझी मुलगी आहे. का हो? कारण धन ह्याच्यासाठी पूर्ण प्राप्त करून घ्यायचं, ह्याच्यासाठी मिळवायचे. कशासाठी? माझा मुलगा सुखी व्हावा, माझ्या मुलाचं आयुष्य सुखी व्हावं म्हणून. आपण गेल्यानंतर ती आहेत त्यांचं जीवन सफलत्व व्हावं म्हणून धन पाहिजे आहे. पण इथे का उदाहरणाने असं सांगितलं, संततीपेक्षाही प्राणप्रिय आहे. संतती मुलापेक्षाही प्राणप्रिय आहे. का? माकडाचं उदाहरण दिलं पहा. माकडाचं पिल्लू जर महाराज पाण्यामध्ये वाहत असेल ना, माकडही वाहत जावं, वानरही वाहत जावं. दत्ता महाराज, आणि एखाद्या नदीमध्ये वानर पडलेला असावं आणि त्या वानराचं पिल्लूही पडलेलं असावं. जोपर्यंत वानराचं पिल्लू बुडत आहे ना तोपर्यंत माकड उचलून घेतंय, आपल्या खांद्यावर ठेवतंय आणि खांद्यावर ठेवल्यानंतर जोपर्यंत कुठपर्यंत सांभाळतंय, गुडघ्यापर्यंत पाणी यावं, छातीपर्यंत यावं तोपर्यंत खांद्यावर घेताय. नाका तोंडामध्ये ज्या वेळेस त्या माकडाच्या पाणी जायला लागलं ना, जे पिलू वाचावं म्हणून खांद्यावर घेतलंय ना, आता स्वतःला वाचावं म्हणून तीच पिलू खांद्यावरचं खाल्ल्या पायी ठेवलं जातं, पाण्यामध्ये बुडून त्या पिलावर उभा राहावं लागतं. का? माझ्या संततीपेक्षा मला प्राणप्रिय आहे. आणि त्या प्राणापेक्षाही मला ते भक्त चरित्रा ते प्रशंसिते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, बाबा अर्जुना,
मला माझ्या प्राणापेक्षा जर कोण प्रिय आहे तो भक्त प्रिय आहे. ते भक्तच नाहीये, जे भक्तांच्या चरित्राचं वर्णन करतात ती अतिप्रिय आहे. म्हणून नारद महर्षीने सांगावा असं शास्त्र तुम्ही निर्माण करा की जेणेकरून ते शास्त्र कानावर पडतात, तृप्ती मनुष्याला मिळेल. मनामधली शंका काय दूर होत नाहीये, मनामधली शंका काय दूर होत नाहीये. काय शंका पडलेली असावी? कारण 17 पुराण मी निर्माण केले आहे, 4 वेद मी निर्माण केले आहे, 6 शास्त्र निर्माण. एवढं पुरेसं नाहीये का नारद महर्षी? आहे हो, पण एक असं करा ना, भक्तांच्या चरित्राचं वर्णनही तुमच्या मुखातून व्हावं आणि देवांच्या लीलाचंही वर्णन तुमच्या मुखातून व्हावं, असं एखादं शास्त्र निर्माण करा ना. महाराज अनेक प्रसंगांनी समजून सांगितलं, पण व्यासमहर्षी काही समजत नाहीये. अशा वेळेस श्रीमद भागवताचं वर्णन करत असताना, त्याचं महात्म्य प्रतिपादन करत असताना, हे ग्रंथ तुमच्या समोर मांडत असताना फार विशाल ग्रंथ सांगितला मोठा. कारण 18,000 श्लोक संख्या या श्रीमद भागवतात आहे. किती? 18,000 श्लोक संख्या, 365 अध्याय आहेत. 365 अध्याय आहेत. जर रोज एक अध्याय जर पाहिला तर 11 महिने 11 दिवस लागतात हा ग्रंथ संपवायला. आणि आपल्याला किती दिवसात संपवायचा आहे? 7 दिवसात. 11 महिने 11 दिवस हा पूर्ण ग्रंथाचा. रोज एक अध्याय घ्यायचा, थांबवायचं. प्रवचन रूपी जर करायचं असेल 1 तासामध्ये एक अध्याय घ्यायचा, थांबायचं. दररोज केल्यानंतर 11 महिने 11 दिवस जाते. तर आपल्याला संपवायचे किती दिवसात? 7 दिवसामध्ये 18,000 श्लोक संख्येची, 335 अध्याय आणि 12 स्कंद आहेत. त्यांचं विभाजन ह्या श्रीमद भागवतामध्ये आहे. एवढा विशाल ग्रंथ प्रतिपादित करीत असताना, तुमच्या आमच्या समोर समर्पित करीत असताना, या ग्रंथामध्ये असा एकच महात्मा झाला की स्वतःच्या मुखातून स्वतःचं वर्णन करणारा, तो म्हणजे नारद महर्षी. अनेक महात्म्यांचं चरित्र या ग्रंथामध्ये आहे. 21 जणांचा संवाद या श्रीमद भागवतात. किती जणांचा? श्रीमद भागवत नुसतं महर्षी शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला सांगितलं एवढ्यावर थांबत नाहीये. अनेकांचा संवाद ह्याच्यामध्ये आलाय. म्हणजे 21 जणांचा संवाद श्रीमद भागवतामध्ये आलाय आणि श्रीमद भागवत पूर्णतेकडे गेलाय. आणि त्यावेळेस नारद महर्षीने स्वतःचं चरित्र स्वतःच्या मुखातून सांगितलं. एका कल्पातील कथा मांडत असताना सांगितलं, व्यास महर्षी, तुम्हाला आता वाटत असेल ज्या ज्या वेळेस मी त्या भगवंताचं नामस्मरण करावं, माझ्या मनामध्ये इच्छा प्रकट करावं की मला ह्या क्षणामध्ये प्रभूचं दर्शन व्हायचंय, की माझं एवढं सामर्थ्य आहे की प्रभू ह्या क्षणावर येतात आणि मला दर्शन देतात. एवढा अधिकार माझ्या जीवनामध्ये का प्रतिपादित झाला, का मला मिळाला? त्याचं कारण ह्या जन्मामध्ये नाही आहे, पूर्व जन्मामध्ये काहीतरी माझ्या जीवनामध्ये काहीतरी साधना घडली आहे, त्याचं सफलत्व आहे. हा ग्रंथ प्रतिपादित करण्यासाठी, हा ग्रंथ निर्माण करण्यासाठी व्यास महर्षीला प्रवृत्त करतात माझे नारद महर्षी. पूर्व इतिहास सांगितला गेला. ऐका ना व्यास महर्षी, माझ्या पूर्व जन्मामध्ये मी एका दासीचा मुलगा आहे. एखाद्याच्या घरामध्ये माझ्या आईनं सेवा करावी, धुणे धुवावेत, भांडे धुवावेत, त्या काम करणाऱ्या स्त्रीचा मी मुलगा आहे. फार गोड चरित्र आहे. काय घडलं हो तुमच्या जीवनामध्ये, आम्हाला थोडं स्पष्ट करून सांगा ना. नारद महर्षी म्हणतात, एका दासीचा मुलगा मी आहे. माझा जन्म झाला तेव्हा माझे वडील वारली. मला वडिलांचा चेहराही मला आठवत नाहीये. 5 वर्षाचं वय माझं असावं. एका ब्राह्मण घरामध्ये माझ्या आईनं मोलकरणीचं काम करावं, दासीचं काम करावं. घरातील स्वयंपाक असेल, धुणं भांडी असतील, माझ्या आईनं करावी आणि माझा उदरनिर्वाह करावा. त्या ब्राह्मण घरामध्ये राहत असताना माझी बुद्धी भगवत प्राप्तीकडे प्रवृत्त झाली.
लहानपणी मी त्यांच्या घरामध्ये खेळत असताना, त्या ब्राह्मण देवतेच्या जवळ खेळत असताना, ती जर पूजा करत असतील तर काही पूजेसाठी लागलेली सामुग्री जर कमी पडली तर त्यांनी मला सांगावे, बाळा थोडीफार फुलं कमी पडली आहेत, बागेतून जाऊन फुलं आणशील. देवाला लावण्यासाठी जर गंधगळी कमी पडली असेल तर गंधगळी आणून देण्यासाठी त्या तिथे ठेवलेली आहे. त्या महात्म्याची सेवा करत करत माझं बालपण जात होतं. चातुर्मासाचा योग आला. चातुर्मासामध्ये काही संन्यासी चातुर्मास करण्यासाठी एका वस्तीवर आली आणि ते वस्ती म्हणजे माझी आई ज्या ब्राह्मणांच्या घरी राहत होती त्या वस्तीवर आले. त्या संन्यासांचा असा नियम आहे, महाराज चातुर्मास करत असताना चातुर्मासाचा असा नियम असतो की ज्या वस्तीवर, ज्या तीर्थक्षेत्रावर, ज्या गावावर वास्तव्य करावं लागतं ना, त्या गावाची 4 महिने वेस ओलांडता येत नाहीये. भगवत प्राप्तीसाठी जी साधनं सांगितली ती साधनं करावी. आजही पहा, आपल्या परिसरामध्ये चातुर्मास पाहण्यासाठी किंवा चातुर्मास करण्यासाठी श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी अनेक महाराज मंडळी, अनेक वारकरी, अनेक भाविक त्या ठिकाणी जातात. पण एकदा का चातुर्मास करायला गेल्यानंतर 4 महिने काही परत येता येत नाहीये. संप्रदायामधलं सगळ्यात मोठं कुटुंब म्हणजे महाराज देगरुळकर घराणा. ह्या घराण्याची फार पूर्वीपासून महाराज यांची साधना अशी आहे, महाराज जर दुःख जरी असलं एखाद्या घरात, त्यांच्या घरात व्यक्तीचं दुःख जरी असलं ना, दवाखान्याला जरी उपचार करण्यासाठी जरी पंढरपूर क्षेत्राच्या बाहेर न्यायचं असो तरी ती नेत नाहीये. निष्ठा या चातुर्मास करत असताना पंढरपूर या ठिकाणी आहे. मला म्हणायचं आहे, आवर्जून सांगायचे दत्ता महाराज, ज्यावेळेस भजन भीष्म आमचे बोधे बाबा चातुर्मासाच्या काळामध्ये हा देह त्यांनी ठेवला, ही यात्रा त्यांनी संपवली. आणि सगळ्यात निष्ठा ह्या देगलूर घराण्याची म्हणजे बोधे बाबांची आहे. बोधे बाबांवर महाराज चातुर्मास करत असताना, पारडकर बुवा, आम्ही चातुर्मास करत असताना एका जजचं कीर्तन तिथं होतं. जज होते, कीर्तनकार होते, पण त्यांचं कीर्तन त्यांच्या मठामध्ये होतं. आणि मठामध्ये कीर्तन असताना आता जज व्यक्ती म्हणल्यानंतर महाराज टायमाचा बांधलेला व्यक्ती, 7 वाजता कीर्तन सुरू झालं की 9ला संपवायचं. पण 7 वाजता पांडुरंगाची पूजा असते आहे आणि ती पूजा होईपर्यंत बोधे बाबा काही त्या मंदिराच्या बाहेर जात नाहीये. आणि पूजा संपल्यानंतर मंदिरातून जाऊन पुन्हा मठामध्ये जाऊन पुन्हाच कीर्तनाचा विना उभा राहतोय. मग त्यावेळेस 7 वाजून गेले, 10 मिनिटं पुढे झाली तरी विना कोणीच घेत नाहीये. त्यावेळेस जेच त्या कीर्तनकारांनी चैतन्य महाराजांना सांगावं, महाराज फार उशीर होतोय. 2-3 वेळेस शब्द गेल्यानंतर चैतन्य महाराजांनी सांगितलं, जोपर्यंत बोधे बाबा येत नाही तोपर्यंत कीर्तनाचा उभा राहणार नाही. एवढी निष्ठा बोधे बाबावर त्यांची. त्या बोधे बाबांची इहलोकाची यात्रा संपल्यानंतर तळमळ त्यांची होती. आपण पाहिला महाराज तो अंत्यविधी आपण डोळ्यांनी पाहिला. त्यावेळेस त्यांची फार प्रयत्न केले की बोधे बाबांचा अंत्यविधी हा पंढरपूर या ठिकाणी व्हावा. पण शांती ब्रह्म कुरेकर बाबाच्या एका शब्दाने सांगितलं, त्या वाटेवर नेलं दवाखान्यामध्ये. बोधे बाबांची शेवटची इच्छा एकच, काय, मला फक्त पंढरपूरकडे न्या, मला पांडुरंगाचं दर्शन करायचं आहे. दवाखान्यातून उचलावं आणि पंढरपूरच्या दिशेने जावं का अर्ध्यापर्यंत जावं की देह ठेवण्यात आला. देह ठेवल्यानंतर शेवटच्या क्षणाला जी व्यक्ती सोबत आहे त्यांना प्रश्न पडला की आता न्यावं तरी कुठे आहे. दोन्हीकडे मोठमोठे महात्मे आहेत, पण सगळ्यात लाडके बोधे बाबा आणि ज्यांनी सगळ्यात जास्त बोधे बाबांवर ज्यांनी प्रेम केलं असे कुरेकर बाबा. संप्रदायामध्ये त्या व्यक्तीचा शब्द न मोडावा असा व्यक्ती नाही. बाबांनी सांगितलं, बाबांना तुम्ही आळंदीमध्येच घेऊन या. मला सांगायचंय, चातुर्मासामध्ये अंत्यविधी आळंदीमध्ये झाला. पण देगलूरकर घराण्यातला एवढा निष्ठावंत व्यक्ती गेला तरी आले नाहीत. मला एकच सांगायचे, चातुर्मास करत असताना काही अडचणी आल्या तरी पंढरपूर या क्षेत्रा ठिकाणची यश ओलांडायची नाही, एवढा निष्ठा महाराज त्या पंढरपूर ठिकाणी आहे.
ही महात्मे या तीर्था ठिकाणी जात असताना, महाराज चातुर्मास करत असताना त्या वस्तीवर आली आहे. नारद महर्षीने स्वतःच्या मुखातून सांगावं, ऐका ना व्यासजी, त्या चातुर्मासामध्ये माझं जीवन सफलत्व व्हावं, काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य माझ्या जीवनामध्ये उदयाला आलेलं असावं, की जेणेकरून मला संतांचं सानिध्य लाभलंय, संतांची सेवा घडण्याचं भाग्य मला प्राप्त झालंय. काय झालं हो? अशी घटना घडली गेली की 4 महिन्याच्या चातुर्मास करण्यासाठी काही संन्यासी त्या ब्राह्मणांच्या घरा शेजारी राहू लागले आहेत. हळूहळू हा 5 वर्षाचा बालक राहत असताना आतापर्यंत मात्र त्या ब्राह्मणाची सेवा घडू लागली, पण आता मात्र संन्याशाची सेवा घडू लागली. चातुर्मास करण्याला आलेल्या महात्म्यांची सेवा घडू लागली. दिवसभर पूजा करावी सकाळच्या मुहूर्तावर, आणि ज्या ज्या वेळेस त्यांच्या जीवनामध्ये त्यांना भगवंताच्या चिंतनाचा योग घडेल, कथेचा योग घडेल, त्यावेळेस ती महात्मे आपसांमध्ये देवांच्या लीलाचं श्रवण करायची, ऐकायची, सांगायची. त्याच कथा त्या 5 वर्षाच्या बालकाच्या कानावर पडू लागला. देव काय आहे, हा देह कशासाठी दिलाय, देवाचं नामस्मरण केल्यानंतर आमच्या जीवनामध्ये काय परिवर्तन होणार आहे, हे 5 वर्षामध्येच त्या लहान मुलाच्या मनावर ठसवलं गेलं, बिंबवलं गेलंय. काही दिवस गेले, ज्या वेळेस कळालं की ही संत आहेत, आणि त्या संतांच्या सानिध्यामधून, संतांच्या सहवासामधून, संतांच्या प्रवचनामधून, संतांच्या सांगण्यावरून असं कळालं की आमच्या जीवनाचा उद्धार करायचा असेल तर महाराज संतांचं उष्ट खाल्ल्यानंतर महाराज आमच्या जीवनाचा उद्धार होतोय. ज्यावेळेस त्या संन्यासाची पंगत उठावी, त्यावेळेस 5 वर्षाच्या बालकाने त्या महात्म्याला विचारावं, बाबा तुमच्या पत्तरवाळीवरलं थोडस उष्ट ग्रहण करण्याचा अधिकार मला आहे का? महात्म्याच्या लक्षामध्ये आलं या बाळाचा उद्धार होण्याचा काळ जवळ आलेला असावा. आज्ञा दिली, बाळा तुझी जर मनातून इच्छा असेल तर माझी आज्ञा आहे. संतांच्या पत्तरवाळीवरलं पडलेलं उष्ट त्या 5 वर्षाच्या बाळकाने ग्रहण केला आणि तृप्त झाला. देवाचं महत्व, देवाचं भजनाचं महत्व याला कळाल्यानंतर हा बालक भगवत प्राप्तीच्या इच्छेमागे लागू लागला. 4 महिने संपून गेले आहेत. 4 महिने संपल्यानंतर जास्त दिवस वास्तव्य येथे न करावा, ह्या वस्ती आता सोडून द्यावी म्हणून संन्याशांनी आपली सर्व सानिध्य घेतले आहे, सर्व वस्तू घेतल्या आहेत. काय वस्तू असाव्या तो? अंगावर भगवी कपडे आहेत, हातामध्ये कमंडलू आहे, एक दंडक आहे, एवढं साहित्य त्यांच्या समोर आहे, निघाली आहे. आदल्या दिवशी चर्चा झाली की ही वस्ती आपल्याला सोडायची आहे, नगर आपल्याला सोडायचं आहे. त्या 5 वर्षाच्या बालकाने ऐकलं. सुमारे सकाळी 10च्या दरम्यान मध्ये ही वस्ती सोडण्यासाठी ते महात्मे निघाल्यानंतर एका महात्म्याच्या हाताला त्या बालकांनी धरावं आणि म्हणावं, ऐका ना तुम्ही कुठे जात आहात? त्यांनी सांगावं, आम्ही भगवंत प्राप्तीच्या मार्गावर निघून जात आहोत. ऐका ना, मलाही देवाचं दर्शन व्हावं असं वाटतंय, मलाही असं वाटतंय की कधी त्या देवाला डोळ्यांनी पाहावं, मलाही तुमच्या बरोबर घेऊन चला ना. मलाही वाटतंय, मलाही देवाचं दर्शन घ्यायचंय, तो कसा आहे देव. त्या महात्म्यांनी सांगितलं, आम्ही तुला न्यायला तयार आहेत. पण तुझी आईची आज्ञा घेणं फार महत्वाचं आहे. जा तुझ्या आईला विचारून ये. तुम्ही जाऊ नका, मी माझ्या आईला विचारून येतो. ऐका ना बाबा, ऐका ना, तुम्ही मला इथं सोडून जाऊ नका. मी माझी आईची आज्ञा घेतोय आणि लगेच मी तुमच्या भेटीसाठी तुमच्या सोबत येण्यासाठी येतोय. धावत धावत त्या बालकाने आईपाशी जावं. आईला म्हणावं, आई ऐक ना ग, ती संत आपली ही वस्ती सोडून जात आहेत. मग आई, त्या संतांच्या सानिध्यामध्ये राहत असताना मला देवाचं महत्व कळालंय ग. मला त्या संतांसोबत जायचंय, मला आज्ञा दे ना. बाळा, तुला देव प्राप्तीसाठी जर संतांसोबत जायचं असेल ना, ऐक ना,
माझ्या वृद्ध अवस्थेची काठी म्हणजे तू आहेस. माझ्या आई वडिलांनी ज्याच्या पदरामध्ये मला बांधलं तो मला अर्ध्या आयुष्यामध्ये सोडून गेलाय. जायच्या क्षणाला माझ्या वृद्ध अवस्थेची काठी माझ्या पदरामध्ये तुला टाकून गेलाय. आणि मला एकटीला सोडून मी जगायचंय तरी कोणासाठी बाळा तुला जाता येणार नाहीये. मुलाचा हट्ट कसा पूर्ण करावा म्हणून आईने त्या बालकाला हाताला धरला आणि त्या महात्म्यासमोर आणला आणि सांगितलं, अहो ज्याच्याकडे बघून मला आयुष्य घालवायचंय तो माझ्या पोटचा गोळाच तुम्ही घेऊन जात असाल तर मला जगायचंय तरी कशाला. महात्म्यांच्या लक्षात आलं की आईला सोडू आईची आज्ञा नाहीये. त्या बालकांना सांगितलं, ऐक, ज्यावेळेस तुझी आई नसेल त्यावेळेस तुला भगवंत प्राप्ती करता येईल. एक मंत्र तुला मी देऊन जातो, ज्या ज्या वेळेस तुला या भजन करायला वेळ भेटेल त्या मंत्राचं तू भजन कर. मंत्र देऊन महात्मे निघून गेले आहे. थोड्या दिवसाचा काळ जवळ आला. त्या महात्म्याच्या घरी, त्या ब्राह्मणांच्या घरी जी दाशीचं काम करत आहे त्याच्या घरी गाय आहे आणि त्या गायीचं धार काढ सायंकाळच्या वेळेला गायीची धार काढण्यासाठी ती गोठ्यामध्ये प्रवेश करते आहे. आणि गायीची धार काढण्यासाठी ती आई प्रवेश करावा तर सायंकाळच्या वेळेला अंधारामध्ये एका सर्पाच्या अंगावर पाय काढला गेला. सर्प दंश झाला. पाहता पाहता बाळाला हाक मारावी, बाळ जवळ येईपर्यंत ती माता खाली कोसळून पडल्या आणि तोंडातून फेस यायला लागला. आई आई उठ ना ग. अनेक हाका मारायला लागल्या पण आईच्या तोंडातला फेस काय थांबना. कशासाठी हा मुलगा रडतोय म्हणून आतला ब्राह्मण बाहेर पळत आला. बघावं काय झालेलं आहे. तर ब्राह्मणांच्या लक्षात आलं सर्पदंश झालाय, प्राण निघून गेलाय. काय करावं, कसं या बाळाला समजावं. हळूहळू नगरातली अनेक व्यक्ती जवळ यायला लागली. त्या व्यक्तीच्या संवादावरून या लहान मुलाला समजून चुकलं की आता माझी आई म्हणणारी व्यक्ती शिल्लक नाही आहे. जिकडं पाहावं तिकडं डोळ्यातून बघणारा व्यक्ती दिसच ना झालाय. समजून जा, ज्या वेळेस आमच्या जीवनातील आई नावाची व्यक्ती निघून गेली ना तर प्रेम नावाचा सागर आटल्याची खंत आमच्या मनामध्ये राहून जाऊन नाही राहत. कोणाच्या तोंडाकडे बघावं पण संत सानिध्य माझ्या जीवनामध्ये लाभलेलं आहे. पाहिल्यानंतर काहीतरी त्यांचा विचार सानिध्य ह्याच्या बुद्धीवर आहे. पाहावं तर सकाळपर्यंत माझ्या आईचा अंत्यविधी अग्निडाग दिला गेला. काय करावं, कशासाठी या ठिकाणी राहावं. संत सोडून जात असताना एक शब्द लक्षामध्ये त्यांनी सांगितला होता की मला संतांसोबत जाण्यासाठी फक्त माझी आई होती. आता आईच जर गेली असेल तर मी भजन करण्यासाठी मोकळा झालो आहे. कोणाला न सांगता ती वस्ती त्या 5 वर्षाच्या बालकांनी सोडून महाराज भजन करण्यासाठी निघून गेले. भजन करावं, समाधी अवस्थेमध्ये बसावं, अखंड भजन करावं. भजन करत 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 डोळे झाकलेल्या अंधार रूप एक चमत्कार, एक उजड, एक प्रकाश असा डोळे झाकता क्षणी दिसावा. असं त्या बालकाला वाटायला लागलं की जो हा प्रकाश मला डोळे झाकताना दिसत आहे तो साक्षात भगवंतच मला दर्शन देण्यासाठी येत असावा. एखादा प्रकाश दिसायला लागल्यानंतर खरंच माझ्या डोळ्यासमोर काय आहे हे बघण्यासाठी डोळे उघडले गेले आहेत. तर जसं समाधी अवस्थेमध्ये बसताना जंगल आहे तसंच जंगल दिसायला लागलं. कोण होता, कोण प्रकाश देत असेल, काय असेल हे पाहण्यासाठी अनेक प्रयत्न केली गेली पण दिसायला मात्र कोणी नाहीये. पुन्हा डोळे झाकावेत, पुन्हा भजन करावं पण अजून डोळ्यासमोर कोणी आले असेल का. मनाची ती तळमळ पाहून आकाशवाणी झाली आणि सांगितलं ह्या जन्मामध्ये तुला भगवंत प्राप्ती होणार नाहीये. का? कारण ह्या जन्मामध्ये तुला दर्शन देवाचं होणार नाहीये. ह्या जन्मामध्ये प्रलय येईल आणि प्रलय आल्यानंतर तुला पुढच्या जन्मी तुला भगवंत प्राप्ती नाही. ज्या ज्या वेळेस तू देवाचं नाव घेशील त्या त्या वेळेस देव तुझ्यासोबत दर्शनाला येईल. आकाशवाणी झाली. योग्य काळ निघून गेला. उरलेला वेळ हा भगवत चिंतनामध्ये घातला आणि पुढल्या जन्मी माझा जन्म झाला तर तो जन्म म्हणजे माझा नारद म्हणून जन्म झाला.
स्वतःचं चरित्र स्वतःच्या मुखातून नारद महर्षींना व्यासांना सांगितलं का माझ्या जीवनामध्ये संतांच्या कथा संतांच्या मुखातून ऐकण्यात आल्या म्हणून माझ्या जीवनामध्ये पुण्याचा साठा प्राप्त झाला. मी काहीतरी भजन काहीतरी देवाचं नामस्मरण केलं म्हणून पाठीमागच्या जन्मातलं पुण्य मला ह्या जन्मामध्ये प्राप्त झालं ना. आता मी ज्या ज्या वेळी देवाचं नाव घेतो त्या त्यावेळेस भगवंत माझ्या मला दर्शन देण्यासाठी येतात. हे सामर्थ्य फक्त मी ऐकलेल्या कथाच आहे. मग मनुष्य जीवनामध्ये जीवन जगत असताना प्रत्येकाच्या उद्धाराचं साधन तुम्ही असं एक निर्माण करा की जेणेकरून त्या प्रत्येक मनुष्य जीवनातील लोकांचा उद्धार व्हावा. म्हणून तुम्ही असं एक शास्त्र निर्माण करा. मग महाराज शास्त्र निर्माण केल्यानंतर स्वतःच्या मुखातून जीवन चरित्र सांगितल्यानंतर मग व्यास महर्षी शास्त्र निर्माण करण्यासाठी प्रवृत्त झाले आणि व्यास महर्षींनी समाधी अवस्थेमध्ये हा ग्रंथ निर्माण केला. आणि ग्रंथ निर्माण झालाय पूर्ण झाला. पण हा ग्रंथ कोणासाठी द्यायचा आहे कोणाच्या जवळ स्वाधीन करायचा आहे. कारण का महाराज एखादी गोष्ट जर एखाद्या व्यक्तीने जर कमवली असेल पण ती कमवलेली गोष्ट सुद्धा योग्य व्यक्तीच्या हातात जर दिली तर तिचा महाराज चांगला उपयोग होतोय. भागवत निर्माण झालंय पण कोणाच्या पाशी द्यायचंय ते थोडंसं चिंतन करू. त्या अगोदर थोडं भजन करूया. श्रीमन्नारायण नारायण हरे हरे श्रीमन्नारायण नारायण हरे हरे श्रीमन्नारायण नारायण हरे श्रीमन्नारायण नारायण 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 हरे हरे श्रीमन्नारायण नारायण हरे हरे नारायण नारायण ओम नमो श्री नारायण नारायण श्री नारायण नारायण नमो नारायण ओम नमो श्री नारायण ओम नमो श्री नारायण श्रीमन्नारायण नारायण हरे हरे श्रीमन्नारायण नारायण हरे हरे नारायण नारायण ओम नमो श्री नारायण ओम नमो श्री नारायण 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 ओम नमो श्री नारायण ओम नमो श्री नारायण श्रीमन्नारायण नारायण हरे हरे श्रीमन्नारायण नारायण हरे हरे भजमन नारायण नारायण हरे हरे भजमन नारायण नारायण हरे श्रीमन्नारायण नारायण हरे हरे श्रीमन्नारायण नारायण हरे हरे गोपाल कृष्ण भगवान की जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे श्याम परम मंगलमय. पाहत असताना आम्ही आतापर्यंत पाहिलं की या ग्रंथ निर्मितीची कथा आमच्यापर्यंत पोहोचली आहे. कारण नारद महर्षींना स्वतःचं जीवन चरित्र सांगून व्यास महर्षींच्या मनामध्ये एवढं तर ठसवलं काय की महाराज मृत्यूलोकामधील जीवा मनुष्याचा उद्धार जर करायचा असेल तर भक्त चरित्राचा उल्लेख झाला पाहिजे आहे. जेणेकरून भगवान श्रीकृष्णाच्या लीलांचा उल्लेख झाला पाहिजे.
असं काहीतरी शास्त्र निर्माण केल्यानंतर महाराज समाधी अवस्थेमध्ये व्यासांनी हे श्रीमद भागवत निर्माण करावं. महाराज समाधी अवस्थेमध्ये जात असताना श्लोक कोणाला लिहावेत हा प्रश्न व्यासांना पडला. श्लोकाची निर्मिती तरी काय आहे, लिहित असताना लिखाण कोण काम करेल. भगवान शंकराकडे जावं आणि सांगावं ग्रंथाची निर्मिती करायची आहे, पण लिखाण करणारा व्यक्ती नाहीये. लिखाण करणारा व्यक्ती कोण असेल, एखादा व्यक्ती मला द्यावा. भगवान शंकराने आज्ञा केली. गणपती बाप्पांनी सांगितलं व्यासांना ग्रंथ निर्माण करायचा आहे. ग्रंथ निर्माण करत असताना लिखाण काम तुम्हाला करायचं आहे. आता गणपती बाबाला वाटलं किती दिवस ग्रंथ चलेल व्यासांचा सांगता येणार नाही, आपण किती दिवस लिहित राहावं, नाही तर म्हणता येत नाहीये. म्हणून काही अटी घातल्या व्यासांना, काही अटी शर्ती घातल्या. सांगितलं मी ग्रंथ लिहायला तयार आहे, पण ग्रंथ लिहित असताना जोपर्यंत मी लिहित नाही ना, जोपर्यंत मी एखादा श्लोक लिहीन आणि श्लोक लिहीन आणि पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला जर दुसरा श्लोक विचार करण्यासाठी जर वेळ लागत असेल, जास्त वेळ जर लागला तर मी ग्रंथ अपुरा सोडून निघून येईन. एखादा श्लोक तुम्ही लिहायला सांगावा, माझी लेखणी बंद पडायच्या अगोदर तुम्ही दुसऱ्या श्लोकाची निर्मिती करावी, आणि जास्त वेळ लेखणी बंद व्हायच्या अगोदर तुम्ही जर दुसरा श्लोक सांगितला नाही तर मी हा अपुरा ग्रंथ सोडून निघून जाईल. व्यासांनी मान्य केलं. आणि व्यासांनी दुसरा प्रश्न सांगितला, तुमची आट मला मान्य आहे, पण माझी बी एक आट आहे, तीही पूर्ण झाल्याशिवाय तुम्ही अर्धा ग्रंथ सोडून येऊ शकतात, पण तुम्ही जो श्लोक लिहायचा आहे तो श्लोकाचा अर्थ जोपर्यंत तुम्हाला समजत नाहीये तोपर्यंत तुम्ही पूर्ण करायचा नाही. याचा अर्थ श्लोक लिहून पूर्ण झालाय, पण जोपर्यंत ज्या आधी तुम्हाला श्लोकाचा अर्थ पुरेपूर समजत नाही तोपर्यंत तुम्ही लिहायचा नाही. म्हणून 10-15 श्लोक झाले ना, काही कूट श्लोक, काही अवघड श्लोक व्यासांनी सांगितले. कारण काही काम करायचं असावं, दैनंदिन चर्येचं काम करत असताना जायचं असल्यावर व्यासांनी काही कूट श्लोक निर्माण करावेत आणि सांगावेत. त्या कूट श्लोकांचा विचार करत गणपती बाप्पांना जेवढा वेळ लागू लागला का, श्लोक पूर्ण झाला की गणपती बाप्पांना सांगितलं श्लोक पूर्ण झाला मग व्यासांनी सांगायचं. असं करत करत 18,000 श्लोक संहिता पूर्ण झाली, पण द्यायची कोणाकडे, कोणाकडे द्यायची ही श्लोक संख्या. महाराज त्यामुळं तर महाराज व्यासांची ही जन्माची कथा फार विस्ताराने आहे. मी आधीच बोलून गेलो की हा ग्रंथ फार विशाल आहे. व्यास कोण आहेत हे जर सांगायचं म्हणलं तर 3 तास पुरत नाही. यांचा जन्म पूर्णपणे सांगायचा म्हणलं. पुन्हा व्यासांनी कोणाकडे द्यायचं ठरवलं तर त्याचं नाव आहे शुकाचार्य. आता शुकाचार्यांचाही जन्म जर सांगायचं म्हणलं तर महाराज बराचसा इतिहास आहे, पण थोड्या एका भाषेमध्ये जर प्रमाणात बोलायचं झालं तर ब्राह्मणाचं पोर एक खेळा भ्याले, ते 12 वर्षाला पाले रे, कापत कापत बाहेर आले, ते नागवीचे पळून गेले रे. ते कोण आहे हो? महाराजांनी सांगितलं ब्राह्मणाचं पोरग आहे, एक खेळाशी भ्यालं, ते 12 वर्ष रपालं. म्हणजे ते 12 वर्ष लपून बसलं कुठं? आईच्या उदरामध्ये. आपण 9 महिने 9 दिवस आईच्या उदरामध्ये जातात, 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले की आपला जन्म होतोय, पण 12 वर्ष आईच्या उदरामध्ये व्यासमर शुकाचार्य राहिले. कापत कापत बाहेर आले, ते नागवीची पळून गेले रे. म्हणजे नाळ तोटायच्या अगोदरच मी भगवत प्राप्तीसाठी निघून जावं. महर्षी शुकाचार्य ब्राह्मण म्हणजे व्यास महर्षी, ब्राह्मणाचे पोरग म्हणजे ते शुकाचार्य. कोणत्या खेळाला भेले? हे मायारूपी खेळाला भेले. कारण का जन्माला आल्यानंतर ही माया माझ्यावर पकड घालेल, आणि एकदा का मायाने माझ्यावर पकड घातली की महाराज मी पुन्हा या संसार रूप सागरामध्ये राहीन, मला भगवंत प्राप्तीसाठी जाता येणार नाहीये. म्हणून महाराज नाळ तुटायच्या अगोदरच पळत जावं, आणि व्यासांनी पाठीमागा हात मागत फिरावे, पण मायानी माझ्यावर आघात करू नये म्हणून व्यास महर्षी भगवत प्राप्ती, महर्षी शुकाचार्य भगवत प्राप्तीसाठी निघून गेले.
निघून गेल्यानंतर इकडे ग्रंथ निर्माण झाला. कोणाला द्यावं, कोणाला सांगावं. आपल्या काही शिष्यांना पाठवलं गेलं. व्यास महर्षींनी शिष्यांना पाठवलं. काही श्लोक लिहून दिले आणि सांगितलं की जिथं शुकाचार्य आहेत ना तिथं जाऊन तुम्ही हे श्लोक म्हणा. श्लोकास कानावर पडताच व्यास महर्षींना असं, शुकाचार्यांना असं वाटायला लागलं की हा एवढी जर गोड श्लोक ही म्हणणारी मुलं असतील, डोळे उघडावेत आणि त्या मुलांकडे जावं आणि विचारावं एवढी सुंदर श्लोक तुम्ही कुठून शिकलात. त्या मुलांनी सांगावं आम्हाला तर 2-4च येते, पण आम्हाला ज्यांनी शिकवले त्यांच्याकडे 18,000 श्लोक संख्या आहे. आम्हाला 2-4च त्यांनी शिकवलेत. सांगा ना ते कोण आहेत. अहो दुसरे तिसरे कोणी नसून ते तुमचे वडील आहेत. वा. तुमच्या वडिलांजवळ ही 2-4 श्लोक नाही आहेत, 18,000 श्लोक संख्या आहे. मग त्यांनी म्हणावं एवढी 4 श्लोक जर एवढी सुंदर असतील, भगवंताच्या रूपाचं गुणाचं वर्णन करणारे असतील, तर महाराज ते 18,000 श्लोक मी का नाही ऐकावेत. व्यास महर्षीकडे महर्षी शुकाचार्य 5 वर्षाचं वय असावं त्या बालकांसोबत व्यास महर्षीच्या आश्रमात घेऊन गेले आणि स्वतः निर्माण केलेलं धन आपल्या मुलाला दिले. कारण का त्यांना माहिती आहे हे धन जर माझ्या मुलापर्यंत जर पोहोचलं तर ते सुखरूप राहील. आणि हे श्रीमद भागवत कथा ऐकल्यानंतर पूर्ण झाल्यानंतर एक शब्द दिला. पांडव कुळामध्ये एक राजा जन्माला येईल. व्यासांनी सांगितलं ही जर कथा तुला जर कोणाला सांगायची असेल तर पांडव कुळामध्ये एक राजा जन्माला येईल. त्या राजाला शाप लागलेला असेल, त्या राजाचा उद्धार करण्यासाठी तुला ही श्रीमद भागवत कथा जाऊन सांगावी लागेल. वडिलांनी दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी महर्षी शुकाचार्य राजा परीक्षितीला श्रीमद भागवत कथा सांगतात. मग महाराजा ग्रंथ महर्षी शुकाचार्यापर्यंत आल्यानंतर राजा परीक्षितीचा जन्म कसा झाला, हा राजा परीक्षिती कोण, याचा पूर्व इतिहास पाहायचा झाला तर श्रीमद भागवताची सुरुवात आणि महाभारताचा अंत, ज्या ठिकाणी महाभारताचा अंत आहे, महाभारत संपलाय, महाभारताचं युद्ध संपलाय, तिथून पुढे श्रीमद भागवताला प्रारंभ झाला. कसा 18 अक्षयनी सैन्य मारली गेली आहे, कर्ण मेलाय. कर्ण मेल्याचं कारण अनेक आहेत. पूर्ण युद्ध संपलाय. 99 कौरव मृत्युमुखी पडले. 18 दिवस चाललेलं युद्ध रक्तभंबाळ अवस्थेमध्ये पडलेला हा दुर्योधन. कारण महाराज 99 कौरव मेली गेली, पण हा दुर्योधन का मेला नाही, त्याचं कारण आहे दुर्योधनाला वरदान प्राप्त होतं. तू युद्धामध्ये तू कोणाच्याच हाताने मरणार नाही. मग ज्या वेळेस तुझ्या कानावर दुःख नावाची घटना तुझ्या कानावर पडेल आणि त्या क्षणाला तुला आनंद नावाची घटना जर तुझ्या कानावर पडली की तुझा अंत होईल. म्हणजे एका क्षणामध्ये बातमी कानावर पडावी आनंदाची आणि त्या क्षणामध्ये बातमी कानावर पडावी दुःखाची, त्यावेळेस तुझा अंत होईल. युद्धामध्ये तुझा अंत होणार नाही. दुर्योधनाला वर होता. 18व्या दिवशी भीमासोबत चालू असलेलं युद्ध रक्तबंबाळ अवस्था आहे, पण प्राण मात्र जात नाहीये. युद्धाचा नेम, युद्धाची नियमावली अशी होती, अशी ठरली गेली होती की जोपर्यंत सूर्य उगवला की युद्ध प्रारंभ आणि सूर्य अस्ताला गेलं की युद्ध थांबवायचं. मध्यरात्री कोणावरही प्रहार करायचा नाहीये. युद्धाची नियमावली फार बारकाईने सांगितली गेली. ज्याच्या हातातील शस्त्र जर खाली पडला असेल तर त्याच्यावर शस्त्र चालवायचं नाही. युद्धाची नियमावली आहे महाभारतातल्या युद्धाची. रथातून एखादा रथी जर खाली पडलेला असेल तर त्याच्यावर सुद्धा धनुष्य बाण चालवायचा नाहीये. युद्धाची नियमावली आहे. झोपलेल्या व्यक्तीवर आघात करायचा नाहीये. युद्धाची नियमावली आहे. सूर्य अस्ताला जाईपर्यंत हा भीम हा दुर्योधनावर गदानं प्रहार करतो. रक्तबंबाळ अवस्था झाली आहे, पण प्राण मात्र जात नाहीये. सगळे आपापल्या स्थानापर्यंत निघून गेले आहेत. 5 पांडव निघून गेले आहेत.
रक्तबोंबाळ अवस्थेमध्ये पडलेल्या दुर्योधनाजवळ कोणीच नाहीये. अंगाची फार लाहिलाई होते आहे, त्रास होतोय, रक्तबोंबाळ झालेला आहे, पण काय करावं. पण मनामध्ये एकच इच्छा आहे, अरे ज्यांच्यासाठी का नाही माझी 99 भाऊ मारली गेली, त्या पांडवातला एक तरी मारावा ही इच्छा आहे. मी सांगेल बघा, 3 गोष्टीचं खाऊ नाही महाराज, 3 व्यक्तीचं खाऊ नाही. एक देवाचं, एक गावाचं आणि एक भावाचं. ते इथं विषय निघाला म्हणून सांगतो महाराज. नावाला सुद्धा जमीन शिल्लक नाही राहिली, नावाला सुद्धा व्यक्ती शिल्लक नाही राहिला ह्या घटनेमुळे. देवाचं खाल्लेल्या व्यक्तीचं कधीच चांगलं होत नाहीये. पहा, ज्यांनी देवाचं खाल्लं त्यांचं कधीच चांगलं झालं नाही. उदाहरणार्थ सांगायचं म्हणलं तर मुठभर फुटाने सुदाम्याने देवाला सोडून खाल्ली, दारिद्र्य भोगावं लागलं. काही काळ मुठभर फुटाने सुदाम्याने खाल्ली तर दारिद्र्य भोगावं लागलं. देवाला आलेलं हिशाचं खाल्लं सुदाम्याने. भावाचं कोणी खाल्लं महाराज. अर्ध्या प्रॉपर्टीचा अधिकार ह्या पांडवांचा होता. कोणाचा? पांडवांचा होता. पण दुर्योधनाने सांगितलं, ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने शांतीदूत म्हणून यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न केला आणि सांगितलं, दुर्योधना ऐक ना, अरे सगळं काही तुझ्यापाशी आहे, पण त्या पांडवांचा सुद्धा अधिकार आहे ना ह्या प्रॉपर्टीवर. तर तो म्हणला, त्यांना जर ह्या प्रॉपर्टीवर अधिकार मिळवायचा असेल तर त्यांना युद्ध करावं लागेल. त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने अनेक एक पाऊल अलीकडे घेतलं, सांगितलं, नाही तुला अर्ध राज्य देता आलं तर नको देऊ, पण 5 गावं तरी दे रे, पोट भरून जगतील. ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णाच्या मुखातील वाक्य ऐकल्यानंतर दुर्योधनानं सांगितलं, 5 गावं सोडून द्या, सुईच्या टोकावर बसणारी जमीन देणार नाही तर 5 गावं. त्यांना जर या हस्तिनापूरच्या गादीवर हक्क गाजवायचा असेल तर युद्ध करावं लागेल. का? भावाच्या वाटणीला आलेला हिस्सा सुद्धा खाण्याचा प्रयत्न केला, पण 100रातला एकही राहिला नाही. हे कारण आहे. ज्या व्यक्तीनं गावाचं खाण्याचा प्रयत्न केला, मला सांगायचं, इतक्या खालचं मी सांगत नाही, तुम्ही आम्ही समोर आहोत, ज्यांनी आपल्या डोळ्या देखत गावाचं खाण्याचा प्रयत्न केलाय, त्यांच्या पूर्वजांचा न म्हणण्यापेक्षा त्यांच्या येणाऱ्या पिढ्यांचे काय हालापेष्ट आहेत हे तुम्ही जागोजागती उदाहरण. पांडवांना आलेल्या वाटून हिस्साही द्यायचा नाही ठरवलं. 99 मेली गेली आहेत, पण शेवटच्या क्षणाला एकच स्वप्न आहे, का माझी पिढा कमी व्हावी हे नाहीये, पांडवातला एक तरी मरावा ही इच्छा मरण प्रसंगापर्यंत आहे. जन्मल्यापासून दुर्योधनाची एकच इच्छा होती की पांडवातला एक तरी मेला पाहिजे. महाराज अनेक प्रयत्न गेली, वेळेच्या अभावी सांगायला वेळ नाहीये. महाराज माझ्या भीमाला मारण्यासाठी लाडू मध्ये विष टाकावं, आणि भीमाला काय आवडतं तर सगळ्यात जास्त लाडू आवडतात म्हणून लाडू मध्ये विष टाकावून भीमाला चारण्यासाठी जावं. वनवास भोगावा लागला. स्वतःच्या भाऊजाईला भर सभेमध्ये नग्न अवस्थेमध्ये बघण्याचं स्वप्न या दुर्योधनाचं आहे. न करावे ते कृत्य केले आहेत, पण कसं तरी शिल्लक राहावं. एक व्यक्ती महाराज त्या कुरुक्षेत्रामध्ये आला मध्यरात्रीच्या वेळी. त्या व्यक्तीचं नाव आहे अश्वत्थामा. या अश्वत्थाम्याचं स्वप्न असं होतं की एकदा तरी मला दुर्योधनाच्या सैन्याचं सेनापती पद स्वीकारायचं आहे. कर्ण होता त्यावेळेस याचं स्वप्न होतं. कर्ण मेल्यानंतर ह्याला वाटायचं एकदा तरी मला ह्या सैनिकाचं सेनापती पद ह्या दुर्योधनाने मला द्यावं. अश्वत्थाम्याचं स्वप्न होतं. दुर्योधन रक्तबोंबाळ अवस्थेमध्ये पडलेला पाहून अश्वत्थामा जवळ गेला आणि दुर्योधनाला सांगितलं, दुर्योधना जिवंतपणापर्यंत मला आतापर्यंत ही अपेक्षा होती की तुझ्या सैन्याचं सेनापती पद मला स्वीकारायचं आहे. तू जर मला तुझ्या सेनाचं सेनापती पदी जर मला देत असतील, पद जर मला देत असतील तर तुझी मी इच्छा पूर्ण करायला तयार आहे. सांग तुझी इच्छा काय आहे. अश्वत्थामा दुर्योधनाला काय म्हणतोय, तुझ्या सैन्याचं सेनापती पद मला दे. महाराज जिथं सेना शिल्लक नाही राहिली त्या सैन्याचं सेनापती पद दुर्योधनाला पाहिजे आहे. मग दुर्योधनाने सांगावं, माझ्या सैन्याचं सेनापती पद तुला मी देतो, पण 5 पांडवांमधला एक पांडव तरी तू मला मारून आणून दाखव. 5 पांडवांना मारायला जायचंय ना, मारायला जायचंय तर जावं, आणून तरी दाखवावं म्हणून
मग राज तिलक तर करावं लागेल ना, सेनापती पद तर करायचंय ना. दुर्योधनाने स्वतःच्या रक्तामध्ये बोट बुडवलं गेलं, अंगुठ्याने त्याला तिलक बनवला आणि सांगितलं, जा तू माझ्या मेलेल्या सैन्याचं सेनापती पद जावं, पूर्ण करावं. अश्वत्थाम्याला माहित होतं रणांगणामध्ये पांडवांना मारणं अशक्य आहे. 100 मेले आहेत, माझे वडीलही त्यांच्या पुढे टिकू शकले नाही, तर पांडवांना मारणं अशक्य आहे. मग काय करावं? 12-12:30च्या वेळेला एका झाडाखाली हा विचार करत बसला. बरं, विचार करत बसलेला असताना ज्या झाडाखाली बसला होता, मध्यरात्री त्या झाडावर एक पक्षी एका पिलांचा भक्षण करत होता. रात्रीच्या वेळी जो पक्षी फिरतोय ना, त्या पक्षाला फक्त रात्रीच दिसतंय. नाव न घ्यावं त्या पक्षाचं म्हणलं जातं. पुन्हा योगायोगाने रात्र आहे म्हणून मी नाव घेत नाही. तो पक्षी रात्रीच्या वेळी झोपलेल्या पिलांना स्वतःचं अन्न म्हणून भक्षण करतोय. अश्वत्थाम्याने लक्षात ठेवलं, या पक्षाकडून काय शिकावं? तर रणांगणामध्ये आपल्याला पांडवांना मारता येत नाहीये, तर झोपेच्या अवस्थेमध्ये ह्यांच्या शयन कक्षेमध्ये जावा आणि ह्यांना मारावं. ठरवलं. मध्यरात्री 2:30च्या वेळेच्या पांडवांना मारण्यासाठी हा शयन कक्षाकडे जावा. महाराज, पाहते पांडव अखंड वनवासी, परित्या देवाशी अळविती किंवा आठविती. त्या पांडवांना मारण्यासाठी अश्वत्थामा निघाला. जगाचा मालक ज्याचं रक्षण करतोय. आता युद्ध तर जिंकलाय, धर्मनीती राजधर्म शिकवण्यासाठी, तुम्हाला काही गोष्टी शिकवण्यासाठी 5 पांडवांना उठून शयन कक्षेच्या बाहेर भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं, तुम्हाला काही मला महत्वाचं बोलायचं आहे, बाहेर यावं. महाराज, 5 पांडव तर निघून गेली, पण 5 पांडवापासून झालेली द्रौपदीची जी 5 पुत्र आहेत ना, ती त्या आतुरणामध्ये झोपलेली तशीच राहिली. अश्वत्थामा आला. शयन कक्षामध्ये जाऊन बघावं तर आतुर्ण पाहिली 5 आहेत, कोण आहेत नाही पाहिली. त्या झोपलेल्या बालकावर तलवारीने सपासप वार करावेत आणि धरलेल्या शिकांना धरावं आणि अश्वत्थाम्याकडे घेऊन निघावं. का मी 5 पांडव मारले ह्या सामर्थ्याने. हे कृत्य करत असताना 5-5:30चा वेळ झालेला असावा. कुरुक्षेत्रामध्ये जाऊन पोहोचलेल्या त्या अश्वत्थामा दुर्योधनाला खुश करण्यासाठी सांगितलं, ऐका ना, हे दुर्योधना, जीवनभर त्या पांडवांना मारण्याचं स्वप्न तू पाहिलंस, एक मारण्याची अपेक्षा केली होतीस, पण पहा मी 5 पांडव मारून घेऊन आलोय. प्रत्येकाचं क्षीर घेऊन घेण्याचं काम यांनी केलं. दुर्योधनाच्या कानावर आनंदाची बातमी पडली. का? अरे, जीवनभर ही पांडव मारण्यासाठी मी असंख्य प्रयत्न केले आहेत, पण आज 5 पांडव मेलेत आणि ती मी डोळ्यानं पावे. सकाळच्या वेळेला मध्य अंधार आहे, कोणाचं शरीर कोणाचं मुंडकं पाहिजे सर्वप्रथम द्यावं. म्हणून दुर्योधनानं सांगितलं, मला 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 सगळ्यात आधी जर तुला कोणाला द्यायचं असेल ना, फक्त भीमाला दे. अंधारामध्ये कोण आहे न पाहिलं, अश्वत्थाम्याने त्या 5 मुंडक्यातलं एक मुंडकं समोर करावं आणि दुर्योधनाच्या हातामध्ये द्यावं. दुर्योधनाने दोन्ही हाताचा प्रहार एकमेकावर करावा म्हणून हातावर प्रहार करावा. एखादं टमाटो भिंतीवर फेकावं आणि टमाटो भिंतीवर फेकल्यानंतर लाल पाणी जसं जिकडं तिकडं व्हावं. महाराज, एका क्षणात त्या मुंडक्याचं व्हावं. आणि दुर्योधनाच्या लक्षात आलं, हे भीम नाहीये. इतक्या सहजासहजी जर याचं मुंडकं जर नाहीस होत असेल तर हा भीम नसावा. मग हे अश्वत्थामा फार वाईट केलंय. पांडव मेल्याला आनंद मात्र कानावर पडला, पण दुःख या गोष्टीचं झालं. आणि दुर्योधनाच्या जीवनामध्ये एकच गोष्ट चांगली आली महाराज, ती म्हणजे ही. कोणती? अरे, आमच्या वंशाला जीव दिवा लावणारी होती ना, आमचा वंश वाढवणारी होती ना, त्या द्रौपदीच्या 5 पुत्र मारली आहेस तू धिक्कार असो अश्वत्थामा. पांडवांना मारण्याचा स्वप्न पाहिलं, पण आमची 100 मेले, 100रातलं कोणी जिवंत नाहीये. पांडव मेली तरी हे द्रौपदीची 5 पुत्र आम्ही मेल्यानंतर आमचं पिंडदान करण्यासाठी होते ना अश्वत्थामा. तू ह्यांना मारलंस, तू फार वाईट केलंस.
आनंदाची बातमी कानावर पडली, दुःखाची बातमी कानावर पडली. दुर्योधनाचा अंत झाला एका क्षणामध्ये. अश्वत्थाम्याला दुर्योधनाने जाता जाता सांगितलं, हे अश्वत्थामा ऐक ना, आमच्या 100तला एकही शिल्लक राहिला नाही कोणाच्या नादी लागून पांडवांना. पण ऐक, आम्ही 100 मारली गेलो, अनेक जण मारली गेले. जर तुला स्वतःचा जीव वाचवायचा असेल तर चालता हो, कारण द्रौपदीची 5 पुत्र मारले आहेत, तिचे 5 पती आहेत, एकही तुला जिवंत सोडणार नाही. सकाळच्या वेळेला द्रौपदीच्या कानावर शब्द पडावे, जाऊन अंतरुणामध्ये बघावे तर फक्त शरीर पडलेलं आहे. लहान मुलाला ठेस लागावी, ठेस लागल्यानंतर नाकातून रक्त निघावं, तर जेवढे त्या मुलाला वेदना होत्यात का त्याच्यापेक्षा जास्त आईच्या मनाला वेदना होत्यात. माझ्या मुलाला लागलाय. जिच्या 5 मुलाचं शिर कापून नेलं असेल तिच्या काय वेदना झाली असतील, काय दुःख असेल. तोंडाने सांगावं हे शक्य नाही आहे. त्या माईनं सहन करावं आणि त्या माईनंच ते दुःख पाहावं. द्रौपदीला शांत करण्यासाठी 5 पांडव पुढे आहे. भीम आहे, नकुल आहे, अर्जुन आहे, सहदेव आहे, युधिष्ठिर आहे. पण महाराज त्या दुःखाला शांत करण्यासाठी कोण पुढे यावं? रागाच्या भरामध्ये अर्जुनाने म्हणावं, द्रौपदी, ज्या कोणी व्यक्तीने हे कृत्य केलं असेल, जोपर्यंत मी त्या तुझ्या समोर आणत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाहीये. स्वतःच रोज सज्ज करावा आणि अर्जुनाने निघावं. आतापर्यंत मी भगवान श्रीकृष्णाने रथाचे सारथ्य केले. अर्जुनाला म्हणावं, हे अर्जुना थांब, मी येतोय. रथ हाकण्यासाठी अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाने रथामध्ये बसावं. अश्वत्थामा ज्या दिशेने आहे त्या दिशेने रथ चालवावा. अश्वत्थामा पुढे पळतोय, हा रथ पाठीमागे पळतोय. अश्वत्थामा पुढे आहे, रथ पाठीमागे आहे. धावत 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 जावं. पण व्यक्ती पळत असताना, रथ जर असताना कसं शक्य आहे? पण स्वतःला वाचवण्यासाठी अश्वत्थाम्यापाशी ब्रह्मशस्त्र होतं. ब्रह्मशस्त्र होतं, पण अश्वत्थाम्याला ब्रह्मशस्त्र सोडण्याची विद्या होती, पण ब्रह्मशस्त्र शांत करण्याची विद्या नव्हती. अश्वत्थाम्याच्याच वडिलांनी ही शक्ती अर्जुनाला शिकवली, ब्रह्मशस्त्र सोडण्याची आणि ब्रह्मशस्त्र शांत करण्याची. पण स्पोर्टच्या मुलाला शिकवली नाही. त्यांना माहित होतं, कारण गुरु हा शिष्याला सर्व काही देऊ शकतो, पण मुलगा काय लायकीचा आहे हे पाहून दिलं पाहिजे. हे अश्वत्थाम्याच्या वडिलांकडून शिकायसारखं आहे. पहिलं, स्वतःचा प्राण वाचवण्यासाठी या ब्रह्मशास्त्राची जर ताकद पाहिली, याचा विद्रोह जर पाहिला तर पृथ्वी संपून जावी एवढं सामर्थ्य या ब्रह्मशास्त्रात आहे. पण स्वतःचा प्राण वाचावा म्हणून पुढे कोण आहे, अर्जुन आहे का भगवान श्रीकृष्ण आहेत हे न पाहता ब्रह्मशास्त्र सोडलं गेलं. विशाल असा अग्नी या रथाकडे धावत येत असताना विचारावं अर्जुनाने कृष्णाला, कृष्णा, आतापर्यंत 18 दिवस युद्ध चाललं, मोठमोठ्या रथ्यांना मारलं, पण असं विखराळ शस्त्र मी आतापर्यंत पाहिलं नाही, काय आहे? त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, अर्जुना, हे ब्रह्मशस्त्र सोडलंय स्वतःला वाचवण्यासाठी. तुझ्याजवळ ब्रह्मशस्त्र सोडण्याची विद्या आहे, तू ही ब्रह्मशस्त्र सोड. दोन्ही ब्रह्मशस्त्राला शांत करण्याची विद्या तुझ्यापाशी आहे, त्यांना शांत कर. अर्जुनाने ब्रह्मशस्त्र सोडलं गेलं. ब्रह्मशस्त्र सोडल्यानंतर दोन्ही शस्त्र एका ठिकाणी यावेत. अर्जुनाने स्वतःच्या सामर्थ्याने शांत करावे. एकीकडे हा भाव सांगितला आणि एकीकडे असा भाव सांगितला. दोन्ही ब्रह्मशास्त्राच्या मध्ये व्यास महर्षींना प्रकट व्हावा आणि त्या ब्रह्मशास्त्राची शक्ती थांबवावी. थांबवल्यानंतर महाराज अश्वत्थाम्याला धरलं गेलं. एखाद्या प्राण्याला दोरीला बांधावा आणि एखाद्या गाडीमध्ये फरफटत ओढत न्यावं ना, तशा अवस्थेमध्ये अश्वत्थाम्याचे हातपाय बांधले गेले आहेत. रथाच्या खाली, रस्त्याच्या खाली सोडलं गेलं. अर्जुन हा रथामध्ये बसलाय, रथ हाकण्यासाठी भगवान श्रीकृष्ण आहे. एखाद्या प्राण्याला फरफटत ओढत न्यावं अशा पद्धतीमध्ये अश्वत्थाम्याला ओढत नेत चालले. ज्या ठिकाणी शोक निर्माण करण्यासाठी सर्वजण आहेत, द्रौपदी आहे, त्या द्रौपदीच्या समोर नेऊन टाकलं. हा पहा, ज्यांनी 5 मुलांना मारले ना, ते कृत्य केलंय तो हा दोषी आहे. महाराज त्याला शिक्षा देण्यासाठी
भगवान श्रीकृष्ण पाची पांडवांची परीक्षा घ्यावी म्हणून ठरवलं. इथं परीक्षा घेतात कारण गीता याला कुरुक्षेत्रामध्ये सांगितली, पण त्या गीतेचं स्मरण अजूनही ह्या कृष्णाच्या मनामध्ये आहे का नाही ह्याची परीक्षा घेण्याचं काम भगवान श्रीकृष्णाने इथं केलं. आणि सांगितलं, अर्जुना हा ब्राह्मण आहे. कोण? अश्वत्थामान. ब्रह्म हत्या हे महापातक आहे. पहा. आणि ब्रह्म हत्या जर तुझ्याच्याने घडली तर तुला महापाप लागेल. आणि हा आतताई आहे. आतताई ह्याला म्हणलं गेलं, ज्याच्या हातात शस्त्रहीन व्यक्तीला जर मारलं आणि त्याच्या हाती केली तर त्याला आतताई म्हटलं जातं. शरण आलेल्या व्यक्तीला दंड जर केला, शरण आलेला माफी मागायला, क्षमा याचना करायला, माझं चुकलंय मला क्षमा करा, तरीही त्याच्यावर अन्याय करणं, त्याला मारणं हा आतताई आहे. झोपी गेलेल्या व्यक्तीवर शस्त्र चालवणं तो आतताई आहे. स्त्रीवर अत्याचार करणं आतताई आहे. असे 5 प्रकार भगवान श्रीकृष्णाने सांगितले. यांनी एकीकडे ज्यांनी अपराध केलाय त्याला सोडणंही शास्त्र सांगते, त्याच्यावर शस्त्र, त्याच्यावर न्याय तर केला पाहिजे ना. मग असं केल्यानंतर धर्मकोड्यामध्ये सांगलं, एकीकडे सांगतात देव हे जर मारला तर ब्रह्महत्येचं पातक लागेल आणि ह्यांनी केलेला अपराध ह्यालाही सोडता येणार नाही, शास्त्र सांगतंय, काय करावं. असा संवाद चालू असताना द्रौपदीनं सांगितलं, अश्वत्थाम्याला मारू नका. का? जर यांनी 5 पुत्र जरी मारले असतील ना, कारण 5 पुत्र मेल्यानं दुःख मी सहन करते आहे. मला माहिती आहे पोटचा गोळा मेल्यानंतर किती दुःख आहे, मला कळत आहे. पण अश्वत्थाम्याला जर मारलं तर माझं जे दुःख आहे ना ते त्याच्या आईला दुःख न व्हावं, हे पतिव्रतेच्या नियमातले विचार आहे. माझी 5 मुलं मेलेत, मी दुःख भोगते आहे, पण अश्वत्थामा मेल्यानंतर त्याच्याही आईला दुःख होईल ना, ते दुःख त्याच्या आईला न व्हावं. मग एकीकडे धर्म संकटामध्ये पडलेल्या अर्जुनाने ठरवलं काय करावं. महाराज 4 चौघामध्ये ब्राह्मणांचा अपमान केला की त्यांचा अपराध केल्याचं, महाराज 4 चौघामध्ये त्यांना अपमानित करावा. म्हणजे ब्राह्मणांचा 4 चौघामध्ये जर अपमान जर झाला ना तर त्यांना मेल्याप्रमाणे लागतं महाराज. ते 4 चौघामध्ये त्या सभेमध्ये त्या अश्वत्थाम्याचा अपमान केला. त्याच्या नतमस्तकावर एक मणी होता, तो मणी काढला आणि ब्राह्मणांची शिका कापली, जरी की त्यांना स्वतः मेल्यासारखं वाटतं म्हणून ब्राह्मण अश्वत्थाम्याची शिका कापली गेली आहे. नतमस्तकावरला मणी काढून घेतला आणि धिक्कारला अपमानित करून अश्वत्थाम्याला सोडून दिलं. सोडून दिल्यानंतर महाराज दुसरी वेळ अशी आली. दुसऱ्या दिवशी भगवान श्रीकृष्ण म्हणतात, बरेच दिवस झाले मी ही द्वारका नगरी सोडून आलोय. कारण द्वारकेचा राजा भगवान श्रीकृष्ण आहे. तुम्ही म्हणता आता पुढे पुढे 5व्या 6व्या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्म येईल, तुम्ही इथंच कुठं कृष्ण सांगितला. मी तुम्हाला आधीच सांगितलं, महाभारताचा अंत आणि श्रीमद भागवत कथेचा सुरुवात. आणि त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, किती दिवस मी इथे राहावं, हस्तिनापुराला किती दिवस राहावं. माझ्या 16,108 पत्नी आहेत, त्यांना सगळ्यांना सोडून, माझं राज्य सोडून मी इथं आलेलो आहे. आणि ज्या उद्देशाने आलो होतो तो उद्देश सफल झालाय. राज्य तुम्हाला, हस्तिनापूरची गादी तुम्हाला मिळाली आहे. मला आता तुम्ही जाऊ द्या. कुठे? द्वारकेला जाण्यासाठी निघावं. आता उलटा कार्यक्रम सुरू झाला. द्वारकेला नेऊन सोडण्यासाठी आता रथामध्ये भगवान श्रीकृष्ण बसलेत आणि रथ हाकण्यासाठी अर्जुन विराजमान आहे. सगळ्यांना वाट लावण्यासाठी निघाले असताना हस्तिनापूर सर्व भगवान श्रीकृष्णाला एकदा शेवटचं डोळ्याने पाहण्यासाठी सर्व एकत्रित आले आहे. कोणी कृष्णाला पाहत बघतच राहावं, ते रूप त्या कृष्णाचं पाहिल्यानंतर सर्वांनी मोहित व्हावं. अशा प्रसंगावर एकीकडे दुःख आहे का, इतकी दिवस या कृष्णाचं सानिध्य आम्हाला लागलं, आम्हाला सोडून जातोय. आणि एकीकडे मनामध्ये आनंद आहे, तो कृष्ण डोळ्याने मी पाहतोय. अशा या प्रसन्न वातावरणामध्ये एक स्त्री धावत आली. कृष्णाचा हाक मारत मारत एक स्त्री धावत आली. हे गोविंदा, हे कृष्णा, मला वाचव, माझा प्राण वाचव. स्वतःला वाचवण्यासाठी मी तुला प्रार्थना करीत नाहीये,
पांडवांचा वंश वाढावा म्हणून मी तुला प्रयत्न करते आहे. ती स्त्री म्हणजे तिचं नाव आहे उत्तरा. ही उत्तरा कोण? पांडवांचा मुलगा अभिमन्यू आणि अभिमन्यूची पत्नी उत्तरा. अभिमन्यूचा अंत झाला होता कशामध्ये? कशामध्ये? चक्रव्यूहामध्ये अंत झाला. आणि अभिमन्यूचा अंत अंत्यविधी करायच्या वेळेला त्यावेळेस सतीप्रथा होती. उत्तरेला सती देता येत नाही, देता आलं नाही. का? कारण सतीप्रथेचे काही नियम होते. गर्भवती जर स्त्री असेल तर तिला सती जाता येत नव्हतं. पण अभिमन्यू पासून ह्या उत्तरेला दिवस गेली होती आणि हिच्यावर ब्रह्मास्त्र सोडलं कोणी? अश्वत्थाम्याने पुन्हा एकदा ब्रह्मास्त्र. कशामुळं? ह्या पांडवांमुळे मी अपमानित झालोय आणि पांडवांचा वंश एकच व्यक्ती वाढतोय, तो म्हणजे उत्तरेच्या गर्भामध्ये गर्भावच ब्रह्मास्त्र सोडलं गेलं आणि त्या गर्भामध्ये महाराज अग्नी जशी पेटवावी ना तशा विजा गर्भामध्ये व्हायला लागल्या. आणि उत्तरेच्या लक्षात आलं की माझ्या गर्भातील मूल मारण्यासाठी सगळी प्रयत्न आहेत. भगवान श्रीकृष्णाला धावा करावा, धावत धावत जावं. कृष्णा वाचव नका. अरे माझ्यासाठी नाहीये, नको आहे. माझा पतीच जर या मृत्यू लोकामध्ये नसेल तर मला जगायचंय तरी कशाला? पण माझ्या पतीसोबत सती जाण्यासाठी मला रोखलंय, थांबवलंय. ते फक्त मी गर्भवती आहे म्हणून. का? पांडवांचा वंश वाढावा, तो फक्त माझ्या गर्भामध्ये आहे. मग महाराज उत्तरेची प्रार्थना समजून भगवान श्रीकृष्णाने आज्ञा घ्यावी आणि अंगठ्याच्या स्वरूपामध्ये उत्तरेच्या गर्भामध्ये प्रवेश करावा. उत्तरेसारखी भाग्यवान माता नाही महाराज, जिच्या पोटी भक्तही जन्माला आला आणि तिच्या गर्भामध्ये भगवंतानेही प्रवेश केला. तिच्यासारखी कुश पवित्र भेटली नाही. पण अनेक आहेत भक्त जन्माला आहेत, अनेक माता आहेत आणि भगवंत जन्माला आल्यात अशाही अनेक माता आहेत. पण जिच्या पोटी भक्तही जन्माला आला जिच्या गर्भामध्ये आणि जिच्या गर्भामध्ये देवानेही वास्तव्य केलं, ती म्हणजे फक्त उत्तर आहे. आणि अंगठ्या एवढ्या आकारामध्ये सूक्ष्म रूपाने जावं, त्या गर्भाला प्रदक्षिणा देवाने घालाव्यात, त्या अस्त्राला शांत करावं. शांत झाल्यानंतर निघायच्या वेळेला आता येते भगवंताने प्रत्येकाला काहीतरी महागा म्हणून सांगितलं. जायच्या वेळेला प्रत्येकाला 5 पांडवांना मागायला सांगितलं. सगळ्यांनी सगळ्या गोष्टी मागितल्या जसं पाहिजे तवं. नकुल आणि सहदेवाला सांगितलं मागा तुम्हाला काय मागायचंय. नकुल आणि सहदेवांनी सांगितलं मरेपर्यंत आमच्याच्याने फक्त मोठ्या भावांची सेवा घडावी एवढंच दे, बाकी काही देऊ नको. धर्मराजाला सांगितलं धर्मा माग तुला काय मागायचंय. त्यांनी सांगितलं मरेपर्यंतही माझ्याच्याने या प्रजेचा कधी अवहेलना न व्हावी. जोपर्यंत मी या हस्तिनापूरच्या गादीवरून राज्य करत आहे माझ्याच्याने कधीही कोणाच्याने अन्यायाचा निकाल न लागावा एवढंच द्यावं. प्रत्येकाला मागायला सांगितल्यानंतर शेवटी महाराज कुंतीला मागायला सांगितलं. काय? कुंतीला मागायला सांगितलं. कुंती ही देवाची आत्या आहे. आत्या माग तुला काय मागायचंय. ह्या जगामध्ये आतापर्यंत कोणीच देवाला ही गोष्ट मागितली नाही आणि इथून पुढेही देवाला कोणती गोष्ट मागणार नाही अशी गोष्ट कुंतीने देवाला मागितली. अनेक गोष्टी मागितल्या प्रत्येकाने देवाला, पण कुंतीनं जी देवाला मागणी केली का ती मागणी मात्र या जगामध्ये आतापर्यंत कोणी केली नाही, इथून पुढेही करणार नाही. माग म्हटल्यानंतर सांगितलं देवा तुला द्यायचंय ना मला दुःख दे. काय दे?
काही मागणं करावं, काही मागावं, पण आत्याला म्हणावं, आत्या आत्या ऐक ना, अगं तुझा जन्मल्यापासून वनवास झाला, जन्मल्यापासून. कुंतीचा जर पाहिला तर महाराज, जन्म एका ठिकाणी झाला, एका राजाच्या ठिकाणी. राजाने स्वतःच्या मित्राला मुलगी नव्हती म्हणून स्वतःची मुलगी देऊन टाकली. लहानपणी आई वडिलांचं प्रेम मिळावं, लहानपणी आई वडिलांचं प्रेम मिळावं, पण वडिलांनी दुसऱ्याला देऊन टाकलं तर खरं आई वडिलांचंही प्रेम मिळालं नाही. ज्याच्याशी लग्न व्हावं तोही चांगला नाही, शापदायक आहे. ज्याच्याशी विवाह व्हावा त्यालाही अनेक रोग आहेत. जी मुलं प्राप्त आहे, ज्या मुलं कुठं ती मुलं सुखाने नांदावीत हे डोळ्यानं पाहावं, तर महाराज जीवनभर एखाद्या मांजरीची पिलं, जशी मांजर जशी पिलं बोक्यापासून वाचवण्यासाठी ह्या घरातून त्या घरामध्ये, ह्या घरातून त्या घरामध्ये नेते आहे ना, मांजरीचं एक वैशिष्ट्य आहे, त्याच दातानं उंदीर खाते, त्याच दातानं पिल्लांना धरते आहे, पण पिल्लांचं रक्त सुद्धा निघू देत नाही. ममत्वाचं वैशिष्ट्य आहे. जीवनामध्ये त्या मुलांना डोळ्यानं त्यांचा संसार सुखानं पाहावा, तर महाराज मांजरीनं जशी बोक्यापासून पिल्ले वाचवावीत, तशी महाराज या कौरवांपासून पाची पांडव कशी वाचवावीत. झोपावं तारी कोणीतरी येईल का, ह्यांना मारेल का, दिवस उजडावा तर रात्रीची वाट व्हावी, रात्र झाली तर दिवसाची वाट व्हावी. पूर्ण जीवन चिंतेत गेलाय. आणि आत्या कुठंतरी मी तुला काहीतरी मागायला सांगितलं, शेवटच्या क्षणाला तू दुःख मागतेस. कृष्णा, दुःख याच्यासाठी मागतेय रे, कारण माझ्या पदरामध्ये जर दुःख नसतं ना, एवढी संकट असून सुद्धा तू आमच्या पाठी मागायस, त्याचं कारण हे आहे, आम्हाला दुःखामध्ये तुझं स्मरण झालं म्हणून तुझा एवढी संकट आमची निवारण केलंय. ज्या वेळेस आमच्यावर दुःख आलं त्या वेळेस आम्ही फक्त तुझं नामस्मरण करावं. आणि त्या संकटातून तू आम्हाला दूर करावं, म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत तू मला दुःख दे. ऐक ना, ऐक ना, आतापर्यंत मी दुःख सहन करीत आले, आणि शेवटच्या क्षणाला मी जर तुला सुख मागितलं आणि ते सुख भोगण्याच्या इच्छेने मला जर तुझं स्मरण झालं नाही, तर ह्या जीवनाचा अधिकार असावा. नको आहे मला सुख, दुःख मागावं. सगळ्यांना मागितलेल्या वस्तू निघून गेल्यानंतर भगवान श्रीकृष्ण हे द्वारका नगरीकडे निघून गेले. एकेकाळचा प्रसंग आम्हाला तो निघून गेल्यानंतर पाहिलं. द्वारका नगरीमध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम अर्जुनाने त्या द्वारका नगरीमध्ये भगवान श्रीकृष्णाला सोडलं आणि हस्तिनापूरला परत यावं. बरेच दिवस झाले, असा काळ आला, योग्य वेळ आली आणि उत्तराही प्रस्तुत झाली. उत्तरेला मुलगा झाला. पांडवांचा वंश वाढणारा व्यक्ती जन्माला उत्तरेच्या गर्भातून आला. नामकरण ठेवावं काय नाही ठेवावं ब्राह्मणांनी सांगितलं. गर्भामध्ये ह्याचं रक्षण विष्णूनं केलंय म्हणून ह्याचं नाव विष्णुरात ठेवावं. विष्णुरात नाव ठेवलं गेलंय. आणि त्यावेळेस जे आहेत ना, धर्मराजा हस्तिनापूरच्या गादीवर बसून मुलासारखं प्रजेचं पालन करतोय. लहानाची मोठी दिवस होऊन गेली. बरेच दिवस होत असताना भगवान श्रीकृष्णाला वाटायला लागलं, अरे पांडवांच्या घरी मी गेलो नाही, बरेच दिवस झालं. पुन्हा हस्तिनापुराहून पांडवांना भेटण्यासाठी भगवंतांनी यावं. आणि आल्यानंतर महाराज, हा विष्णुराज जो आहे ना, जोपर्यंत भगवंताच्या कुशीत जात नाही ना, तोपर्यंत जन्मल्यापासून हे एकच कृत्य करत होता. ज्याच्यापाशी या विष्णुरातांनी जावं, फक्त त्यानं ज्याच्या कुशीमध्ये जावं, फक्त त्याच्या चेहऱ्याचं परीक्षण करावं. ह्या विष्णुराताने घेणाऱ्या व्यक्तीने काय म्हणावं, अरे हसतही नाहीये, रडतही नाहीये, नुसतं एखाद्या व्यक्तीचं परीक्षण करावं, असं परीक्षण करतोय, नेमकं काय आहे.
ज्या वेळेस महाराज भगवान श्रीकृष्णाच्या कुशीमध्ये त्या विष्णुराताने जावं आणि जे परीक्षण करण्याचं थांबावं, तर त्या कृतीहून त्या मुलाचं नाव ठेवण्यात आलं परीक्षिती. परीक्षिती नाव ठेवण्यात आलं आणि तिथून पुढे विष्णुरात म्हणून नाही प्रसिद्ध झाला, राजा परीक्षिती म्हणून प्रसिद्ध. वा. राजा परीक्षिती म्हणून प्रसिद्ध झाला. हळूहळू वेळ निघून घेऊ लागली. भगवान श्रीकृष्ण पुन्हा हस्तिनापूरला निघाले. निघाल्यानंतर राजा परीक्षिती हा लहानाचा मोठा होऊ लागला. एकेकाळची घटना अशी घडली गेली, धर्मराजाच्या राज्यामध्ये रक्त न व्हावा तसा पाऊस पडू लागला. पडत आहे 12ही महिने सगळी फळं व्हावीत असं सर्व वातावरण आहे, पण आता असं वाटत नाहीये काय झालेलं असावं. अर्जुना, बरेच दिवस झाला हस्तिनापूरला भगवान श्रीकृष्णाने गेला नाहीस, काय बातम्या ही बघून तर यावी. अर्जुनाला धर्मराजाने द्वारका नगरीमध्ये पाठवलं. अर्जुन गेल्यानंतर अर्जुनाला कळालं की भगवान श्रीकृष्ण अश्वधाम सोडून निघून गेले. येऊन आपल्या मोठ्या भावाला सांगावं, दादा हा मृत्यू लोक सोडून भगवान श्रीकृष्ण निघून गेले. निघून गेले? हा ना दादा, निघून गेले. धर्मराजांना सांगावं, भगवान श्रीकृष्ण जर निघून गेले असतील तर आपण या मृत्यू लोकामध्ये जायचं नाही. मग दादा आपण स्वर्गारोहण करायचंय. स्वर्गाला निघण्यासाठी 5 पांडवांनी राजगादी सोडावी आणि राजा परीक्षितीचा राज्याभिषेक करावा आणि स्वर्गाला निघून जाण्यासाठी यात्रा करावी. हा स्वर्गाची फार मोठी कथा आहे. आणि त्यावेळेस राजा परीक्षितीला राज्यगादीवर बसवलं आणि राजगादीवर बसवल्यानंतर राजगादीवर बसवलं राजा परीक्षितीला आणि आपल्या राज्याचं दिग्विजय करण्यासाठी. दिग्विजय म्हणजे आपल्या राज्यामध्ये सर्व खुशाल आहेत का, सर्व समाधानी आहेत का, काही राज्यातील प्रजांना काही अडचणी आहेत का, ह्या अडचणी राजानं सामान्य रूपामध्ये याव्यात आणि त्या बघण्यासाठी जाव्यात. मग राजा परीक्षितीने मात्र आपलं ऐश्वर्य संपन्न घेऊन दिग्विजय करण्यासाठी राजा परीक्षिती निघाला. निघाल्यानंतर महाराज ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या नगरामध्ये राजा परीक्षिती जातोय ना, त्या त्या वेळेस राजा परीक्षितीचे सर्वजण वर्णन करायचे. राजा, तू फार मोठ्या कुळामध्ये जन्माला आलेला आहे. अरे, ज्या कुळामध्ये तुझ्या आजोबांच्या घोडे आहेत ना, ते घोडे साक्षात देवानी धुवावे. राजा परीक्षित आजोबा कोण? अर्जुन, पांडव ना, कारण पांडवांचा मुलगा अभिमन्यू, अभिमन्यूचा मुलगा परीक्षिती हा राजा सांगतोय. सामान्य जनता सांगते, हे राजा, तुझे आजोबा आहेत ना, तुझ्या आजोबांचे सेवा करण्यासाठी साक्षात देवानी आहे, अनेक काळ घातला. अरे, रोज हाकण्याची कामं करावीत अशी प्रशंसा राजा परीक्षितीच्या कानावर पडल्यावर प्रसन्न झाल्यावर राजा परीक्षितीने गुणगान गाणाऱ्या व्यक्तीला पाहावेत तेवढे धन द्यावेत आणि पुढल्या नगरामध्ये निघून जावं. आनंदाचं वातावरण आहे, जिकडं पाहावं तिकडं माझी प्रजा ही सुखमय आहे. पण एक दृश्य पाहिलं डोळ्याने, ते दृश्य म्हणजे एक बैल आहे, तो म्हणजे धर्म आहे आणि एकाच पायावर उभा आहे. धर्म हे बैलाचं प्रतीक आहे, एकाच पायावर उभा आहे, त्याची 4 पाय संपुष्टात आली आहेत. कलीमध्ये धर्म एकाच पायावर आहे. धर्म म्हणजे दया नावाचा धर्म आहे, एकाच पायावर उभा आहे. आणि त्या बैलाला एक राजाचे कपडे घालून एक व्यक्ती हा मारतोय, त्रास देतोय, विनाकारण मारतोय. हे दृश्य राजा परीक्षितीने पाहावं आणि राजा परीक्षितीने म्हणावं, माझ्या राज्यामध्ये कोणी कोणावर अन्याय करू शकत नाही, पण ही गोष्ट काय घडत आहे, जाऊन पाहावं, विचारावं, हे तू कोण आहेस जेणेकरून या बैलाला त्रास देतोय. त्यावेळेस राजा परीक्षितीने असं बोलल्यानंतर राजा परीक्षित कोण आहे हे त्या व्यक्तीला माहित नाहीये. एखाद्या राजाचे कपडे घालून तो व्यक्ती बसला, तो व्यक्ती म्हणजे कोण आहे माहितीये का? ती व्यक्ती म्हणजे कली आहे. आणि कली धर्माला त्रास देण्यासाठी बसलाय, धर्मावर आघात करतोय. त्यावेळेस त्या कलीनं म्हणावं, हे राजा, मी कली आहे आणि हे कलियुग आहे,
माझं राज्य आहे, मला देवानं अधिकार दिलाय, तीन युग संपले आहेत, ह्या राज्यामध्ये जिकडं पाहावं तिकडं माझी सत्ता चालणार आहे. राजानं सांगितलं जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुझी सत्ता इथं चालू देणार नाहीये. दोघांमध्ये प्रचंड युद्ध झालं, बरेच दिवस युद्ध चालून आता या कलीला कळालं की अरे हा सामान्य कोणी नसून पांडव कुळामधला हा राजा परीक्षित आहे, ह्याच्या पुढे आपलं सामर्थ्य टिकणार नाही. कलीनं राजा परीक्षितीला शरण जावं आणि म्हणावं, हे राजा मी तुला शरण आलो आहे. शरण आला, ऐक ना राजा, शरण आलो तरी राजानं मारावं आणि पुन्हा आठवण करून द्यावी, हे राजा ऐक ना, तुझ्या पूर्वजांचा इतिहास फार मोठा आहे. किती मोठ्यातल्या मोठ्या व्यक्तीनं जर त्रास जर दिला तुझ्या पूर्वजांना, ती जर शरण गेली ना तर त्यांना मारत नव्हती, त्यांना क्षमा करावी. ह्या राजा परीक्षितीने स्वतः घटनाकरण अश्वत्थाम्याचा सांगितला, अरे तुझी भाऊ मारली, तुझी भाऊ मारली, 5 मारली गेली त्या अश्वत्थाम्याने, तर तुझ्या पूर्वजांनी त्याला सुद्धा क्षमा केलं. मी तुला शरण आलो आहे, मला क्षमा कर. राजा परीक्षितीने सांगितलं क्षमा करतो, पण तुला हे राज्य सोडून जावं लागेल, हा देश सोडून जावं लागेल. शरण आलेल्या कलीने सांगितलं, हे राजा ऐक ना, अरे जिथपर्यंत नजर जाते आहे ना तिथपर्यंत तुझंच राज्य आहे, मी राहायचं तरी कुठे? जिकडं पाहावं तिकडं तुझं राज्य आहे, मी पाहावं तरी कुठे, जावं तरी कुठे? सांग ना राजा. ऐक ना, जिकडं पाहावं तिकडं जर तुझं राज्य असेल ना, मला एक काम कर, काही ठिकाणं अशी दी की त्या ठिकाणामध्ये राहायला मला जागा दे. कलीला राहण्यासाठी 4 ठिकाणं दिली राजा परीक्षितीने. किती ठिकाणं दिली? 4 ठिकाणं दिली. ती 4 ठिकाणं म्हणजे कोणती आहेत महाराज? फार महत्वाचं आहे. आमचं जीवन जगत असताना आमच्या जीवनामध्ये आम्हाला परिवर्तन करून ह्या 4 गोष्टी जर सोडल्या ना महाराज, आम्ही सत्ययुगामध्ये जीवन जगल्याचा आनंद आपल्याला मिळू शकतो. ती 4 थानं राजा परीक्षितीने दिली. ती कोणती 4 थानं? एक जुगार, व्यभिचार, हिंसा आणि मद्यपान, ही 4 ठिकाणं राजा परीक्षितीने कलीला राहायला दिली. ज्या घरामध्ये जुगार खेळला जातो तो व्यक्ती कधी सुखी नाही, धनही कधीच टिकत नाही. मद्यपान कलीला राहण्याचं ठिकाण आहे. कितीही गडगंज संपत्ती असू द्या, पण मद्यपान जर होत असेल तर महाराज कली रूपी राजा कलियुग तुमच्या घरामध्ये हे आहे, कधीच तुम्ही सुख होऊ शकत नाही. व्यभिचार, एखादी स्त्री एखादा व्यक्ती जर व्यभिचार करीत असेल ना, समजून जावं कलीचं वास्तव्य आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे, आम्ही कधीच सुखी होऊ शकत नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हिंसा. आमच्या जिभेची चोचले पुरवण्यासाठी जर आम्ही अन्य प्राण्याचं मांस भक्षण करून जर आम्ही जिभेची चोचले पुरवत असेल तर समजून जावं आम्ही जीवनभर कधीच सुखी होऊ शकत नाहीये. कारण का? हिंसा हे कलीचं स्थान आहे. असं सांगितलंय, ज्या घरामध्ये मांस शिजलं जातं त्या घरचा नैवेद्य सुद्धा देव स्वीकारत नाहीये. ज्या घरामध्ये मांस शिजलं जातं त्या घराचा नैवेद्य सुद्धा देव स्वीकारत नाही. अलीकडच्या भाषेत येऊन सांगतो महाराज, ही काळाची गरज आहे, हे तर बोललं पाहिजे. कलीचं स्थान आहे महाराज. माझ्या जगद्गुरु तुकोबार यांनी सांगितलं, अंधश्रद्धेपासून बाजूला व्हा, अंधश्रद्धेपासून बाजूला व्हा. महाराज, जर आपण अलीकडच्या भाषेमध्ये म्हणतो बघा, देवाला प्रसन्न करण्यासाठी काही बळी दिला जातोय, महाराज नाहीये. अंधश्रद्धेपासून कधी व्हावा, अंधश्रद्धा तर लांबत जावं. आपण स्वतःच्या जिभेची चोचली पुरवण्यासाठी आम्ही मांस शिजवत जातो, खातो. मला एकच म्हणायचंय, आपलाच एखादा अवयव काढून टाका तो शिजून खाना, ते मान्य आहे का? नाही. कारण हिंसा करणं, ह्याची उदाहरणही सांगतो, कोणाला शाप लागला, कोणाला भोगावं लागलं. कलीमध्ये वास्तव्य कशाचं आहे? मद्यपान. मी सांगितलं, मद्यपान पिऊन ह्याच कृष्ण अवतारामध्ये यादव कुळातल्याच मदिरा पिऊन महाराज पूर्ण यादव कुळ नाहीसं झालं. ह्याच्यापेक्षा उदाहरण मोठं नाहीये. जुगार, अरे पांडवांनी जुगार करून पूर्ण राज्यपानाला लावलं, बरोबर आहे? जुगाराच्या माध्यमातून पांडवांनी पूर्ण राज्य तर लागू द्या, संपत्ती तर लागू द्या, अरे स्वतःची पत्नी सुद्धा डावावर लावावी, नग्न अवस्थेमध्ये होण्यासारखा प्रसंग पाहावा. ह्याच्यापेक्षा खाली येऊन काय उदाहरण सांगायचं आहे? कलीचं वास्तव्य आहे.
आणि हिंसा करण्यासाठी राजा परीक्षितीला शाप लागला. त्याचं कारणही हिंसा करण्यासाठी राजा परीक्षिती निघाला. वेळ मिळाला तर आज सांगेल, नाही तर उद्याच्या प्रसंगात सांगेल. दुसरी गोष्ट अजून सांग का, देवाच्या बापाला नाही चुकलं तर महाराज तिथं तुमचं आमचं काय किंमत आहे काय? हिंसा करण्यासाठी राजा दशरथ निघाला. हिंसा करण्यासाठी राजा दशरथ अरण्यामध्ये निघाला, एका प्राण्याला मारण्यासाठी. का? दिवसभर राजा दशरथ अरण्यामध्ये फिरायला लागला, पण महाराज शिकार काही मिळाली नाहीये. पण राजा दशरथाच्या लक्षात आलं, दिवसभर जर शिकार मिळाली नसेल तर तलावाच्या ठिकाणी रात्रीच्या वेळेला पाणी पिण्यासाठी कोण येईल? प्राणी येईल. आणि लक्षवेधी महाराज जिकडं आवाज व्हावा, विद्या प्राप्त होती, एका क्षणामध्ये बाण लावावा तिथपर्यंत बाण पोहोचावा, एवढं सामर्थ्य राजा दशरथाचं होतं. त्या रात्रीच्या वेळेला एका आई वडिलांना तीर्थयात्रा करण्यासाठी एक लहान बालक तीर्थयात्रा करण्यासाठी घेऊन निघालाय. त्या बालकाचं नाव काय आहे? श्रावण बाळ. दिवसभर आईला आणि बाबाला पाणी मिळालं नाही. आईनं बाळाला म्हणावं, श्रावणा दिवसभर पाणी मागितलं नाही रे, पण आता माझी टाळू चिटकते आहे, ऐक ना, मला का नाही पाणी प्यायचं आहे. आई वडिलांची ताण भागवण्यासाठी बाळ श्रावणाने मध्यरात्रीच्या वेळीला पाणी आणण्यासाठी जावं. त्या अरण्यामध्ये माहित नाहीये पाणी कुठं आहे, पण श्रावण बाळाच्या लक्षात आहे, कोणताही चढा करून उताराच्या दिशेने जर तुम्ही चालत जात असाल तर ज्या ज्या उताराच्या दिशेने जा तुम्हाला पाणी मिळेल. हे सृष्टीचा नियम आहे. डोंगराकडून माणूस जर उताराच्या दिशेने निघाला तर कुठेतरी खड्डा पडलेला असेल, त्या ठिकाणी पाणी असेल. बाळ श्रावणाने पाणी आणण्यासाठी जावं. दिसलं, जाणवलं या ठिकाणी तलाव आहे, हातामध्ये कमंडलू आहे, गुडघाभर पाण्यामध्ये प्रवेश केला. आई बापांना पाणी पाजवण्यासाठी, पाणी पाजण्यासाठी बाळ श्रावणाने प्रवेश करावा. हातामधील कमंडलू हात खाली घालावा, बुडबुड 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 आवाज यावा. राजा दशरथाला कळालं कोणता तरी प्राणी आलेला असावा. धनुष्याला जोडलेला बाण सोडला गेला, स्वी करत बाण जावा आणि छातीमध्ये लागावा. आई बाबा म्हणून हात मारावे. अंध आई बाबांना कळून चुकलं की पाणी मागितलं, पण हा आवाज माझ्या लहान बालकाचा. काय झालं असेल? शिकारीला पडला असेल का? दुःख काय सांगावं. राजा दशरथाला कळालं हा आवाज प्राण्याचा नसून हा कोणत्या मानवाचा आवाज आहे. राजा दशरथ तिथपर्यंत यायच्या अगोदर श्रावणबाळ गुडघाभर पाण्यामध्ये उभा असलेला खाली पडलाय, अर्ध शरीर पाण्यामध्ये, अर्ध शरीर पाण्याच्या बाहेर. धनुष्याला हात लावलाय, त्या वेदना बाहेर काढाव्यात म्हणून छातीला लावलेला धनुष्य बाहेर उपसावा. रक्त भोंबाळ झालेला श्रावण, खाली पाणी पडावं, रक्त पडावं. राजा दशरथाने यावं, बघावं, अरे फार मोठा अपराध झालाय, फार मोठा अपराध झाला. मग हे बाळका तू कशासाठी त्यालाच त्यांनी सांगावं, माझ्या आई वडिलांना तीर्थयात्रा करण्यासाठी मी जावं. वृद्ध अवस्थेमध्ये मी त्यांना झालेला मुलगा आहे. मग हे राजा ऐक ना, शेवटची माझी एकच इच्छा आहे, मला वाटतं की मी आता जगणार नाहीये, पण माझ्या आई वडिलांना पाणी नेऊन दे, एवढीच माझी इच्छा आहे. मग हे राजा आई, जोपर्यंत माझे आई वडील पाणी पित आहेत ना तोपर्यंत सांगू नको माझं काय झालं का, ती पाणी पिणार नाहीत रे. राजा दशरथाने कमंडलू भरून घेतला. कुठे आहेत बघण्यासाठी राजा दशरथाने निघावं. जंगलामध्ये पडलेल्या झाडाचा वाळलेल्या पाचोळ्यावर जसा पाय पडल्यावर आवाज येतो ना, तसा राजाचा पाय त्या पाचोळ्यावर पडत असताना आवाज येऊ लागल्यानंतर त्यांना कळायला लागलं की आमचा श्रावण येतोय. आई म्हणते, श्रावणा बाळा का हाक मारित होतास रे? बाबांनी म्हणावं, श्रावण बोलणारे. दोघांनी आपसात बोलावं. दोघांच्या गडबडीमध्ये ती माऊली म्हणते, अहो तुम्ही थांबा ना, श्रावण का बोलत नाहीये? राजा दशरथ हळूहळू हळूहळू चालत चालत जवळ येतोय पण बोलत नाहीये. हातामध्ये तांब्या द्यावा, कमंडलू द्यावं, पण त्यांनी सांगावं कोण बोलत नाही तोपर्यंत आम्ही पाणी पिणार नाही. शेवटी राजा दशरथाला बोलावं लागलं. सांगितलं, माझ्यामुळे तुमचा मुलगा मरण पावलाय. मी राजा दशरथ आहे.
त्यावेळेस त्या महात्म्यांनी दिलेला साप, हे राजा, मरण अवस्थेमध्ये आम्ही शेवटच्या क्षणाला आम्हाला तीर्थयात्रा करण्यासाठी आमचा मुलगा आम्हाला तीर्थयात्रा करीत होता, त्याचा अंत जर तुझ्या हाताने झाला असेल ना, आमचा तुला शाप आहे, तू सुद्धा एक वेळेस मरण, तुला मुलगा असताना सुद्धा मुलाच्या प्रेमापोटी मरण पाहावं लागेल. राजा दशरथाने दिलेला शाप कशासाठी मला म्हणायचंय, हिंसा करण्यासाठी राजा दशरथ निघाला, शाप लागला. आणि तो शाप पुढे 4 युगामध्ये ह्याच कलीची स्थान आहेत. 4 युगामधल्या ह्या कली ज्या ज्या ठिकाणी राहिला, एक मद्यपान, एक हिंसा, एक व्यभिचार आणि एक जुगार, या 4 ठिकाणची माध्यमातून आम्हाला जर समजून आला असेल आमच्या जीवनामध्ये एक किंचित आहे. मग हीच तर ठिकाणं मी काल सांगत असताना सांगितलं, महाराज आम्हाला मान्य आहे, आम्हाला कळालं ह्या गोष्टी आम्ही नाही केल्या पाहिजेत, पण आतापर्यंत आमच्या जीवनामध्ये पाप घडलं, याच्यावर उद्धार होण्यासाठी काय करावं लागेल, त्याचं सर्वात मोठं साधन म्हणजे सांगितलं श्रीमद भागवत. या भागवत कथेचं एवढं महात्म्य आहे की एकदा तुमच्या कानावर पडली की श्रीमद भागवत कथा तुम्हाला निश्चित या गुणातून उद्धरून होऊन जाईल. ह्याच्या अगोदर असं कळल्यानंतर महाराज राजा परीक्षितीला कलीनं सांगितलं, राजा ऐक ना, असं सांगितलं, हे राजा, अरे तू आम्हाला अशी स्थानं दिलीत की त्या स्थान एकही चांगलं नाहीये, कसं या स्थानामध्ये राहावं, मग असं एखादं स्थान दे ना जेणेकरून मी तिथं निवास चांगला करावा. म्हणून राजा परीक्षितीने एक स्थान दिलं. ती गोष्ट म्हणजे सुवर्णामध्ये राहण्याचं स्थान राजा परीक्षितीला दिलं. सुवर्ण म्हणजे सोन्यामध्ये, ज्या ज्या माता मौलींच्या गळ्यामध्ये जे सोनं आहे ना, त्या सोन्यामध्ये कली आहे. तुम्ही म्हणता महाराज फार मोठ्या आईने सांगितलं, मग आता आमच्या गळ्यातलं सोनं आम्ही काय करावं, जाता जाता द्या मला सोडून, काय मग आता करत्या, जर त्याच्यामध्ये कली असेल तर नकोय महाराज आम्हाला सोनं, पण तेच जगामध्ये प्रिय आहे. मग महाराज तुम्ही एवढ्या बिंबीच्या देठापासून आम्हाला सांगतात, पण तुमच्याही कानामध्ये आहे, कशाला घातलंय मग राजा? त्याच्यामध्ये जर कली वास्तव्य करत असेल तर त्याचं कारण आहे, स्वतःच घाम गाळून कमवलेल्या सुवर्णामध्ये कली नाहीये. 2 नंबरच्या मार्गाने आलेली संतती प्रत्येक ही कली आहे. हा 2 नंबरच्या मार्गाने आपल्या घरामध्ये येणारी संतती, ते सुवर्ण असू द्या, ते धन असू द्या, ते पैसा असू द्या, त्या 2 नंबरच्या मार्गाने आलेली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक संतती, प्रत्येक धन हे कली वास्तव आहे. ते कली आपल्याला कधी सुखरूप देऊ शकत नाहीये. म्हणून मी विषय स्पर्श करून सांगतो, अनेक तुम्हाला श्रीमंत भेटली जातील, पण गरीबासारखा तंदुरुस्त कोणताच श्रीमंत भेटणार नाही. कारण समजून जावं म्हणलं जातं, सगळेच जण सांगतात, पण विषय स्पर्श करून सांगतो, साखर कारखान्याचा चेअरमन असतो पण साखर खाण्याचा अधिकार नसतो. काय, साखर कारखान्याचा चेअरमन आहे, पण डॉक्टर म्हणतात चिमटभर जरी साखर खाल्ली ना तुमचं काही खरं नाही. गरीबाच्या डब्यात साखर नाही, मुठीनं खाल्ली साखर तरी त्याला काही होत नाही. असो, ह्याच्या माध्यमातून आमच्या जीवनामध्ये ह्या 5 गोष्टीमध्ये कलीला वास्तव्य सांगितलं. आणि कलीला वास्तव्य सांगितल्यानंतर राजा परीक्षिती निघाला. पहा, इथंच नाही थांबत, आणि हाच कली, हा राजा परीक्षिती, हा 5 गुणापैकी कोणता दोष करतो ह्याची वाट राजा परीक्षिती कली पाहू लागला. राहायला जागा कोणाला दिली? कलीलाच. कली बघू लागला कुठं राजा परीक्षिती चुकतोय आणि कुठं मी ह्याच्या कली म्हणून प्रवेश करतोय. राजा परीक्षिती पाहू लागला, विचार करू लागला, महाराज ह्याच्या ठिकाणी असताना आपली वेळ जरा सांगतेच्या दृष्टिकोनाकडे आली आहे. फार मोठे कथाभागाचा सर्वनाथ आहे. आपण कमीत कमी राजा परीक्षितीला शाप मिळाला आणि राजा परीक्षिती त्या शापाच्या भयाने हे श्रीमद भागवत कथा ऐकण्यासाठी का प्रवृत्त झाला, महर्षी शुकाचार्य का हले, ह्या कथेपर्यंत पोहोचायला पाहिजे होतं. पण इथून पुढचा कमीत कमी ही कथा सांगण्यासाठीच, तिथपर्यंत पोहोचण्यासाठीच अर्धा ते पाऊण तास लागतो. आणि नुसतंच सांगावं म्हणून सांगून उपयोग नाहीये. तुमच्या मनापर्यंत ठसवलं पाहिजे, तुमच्या मनामध्ये कळलं पाहिजे. इथून गेल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टीचं परिवर्तन होऊन थोडा तरी विचार बदलला झाला तरी महाराज एवढं लाखो रुपये खर्च केल्याचं सफलतो तुम्हाला मिळून जाईल. आणि आम्ही महाराज बीडपासून इतक्या लांबून आलो, तो 8 तास आमचाही पूर्णतेला जाऊन ह्यातल्या एवढी कथा भाग तळमळतेने सांगून 2-3 जरी मनाव घेतला आणि माळी जरी घातल्या तरी आमचं यज्ञाचं सांगण्याचं सफल होतं.
म्हणून सांगन तेवढं नुसतं सांगूनही नाही बरं का, सांगत असताना ते चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभं राहावं आणि ते ठसावं, हा सांगण्याचा हेतू असो. पाहताना आपल्याला अजून एक गोष्ट पाहिजे आहे. ती गोष्ट म्हणजे महाराज, श्रीमद भागवत कथा ऐकत असताना हे संगीत कशासाठी दिलंय त्याचं सांगायचं म्हणलं तरी आपण सगळे टीव्हीची श्रोते आहोत. अलीकडच्या भाषेमध्ये मोबाईल प्रत्येकाच्या खिशामध्ये आहे. असा व्यक्ती नाही त्याच्यापाशी मोबाईल नाही, आणि ज्याच्यापाशी मोबाईल नाही तो व्यक्ती नाही. पहा तुम्ही, असं म्हणता येणार नाही. कशाहून? समाजामध्ये असा व्यक्ती नाही ज्याच्याकडे मोबाईल नाही, आणि समाजामध्ये ज्याच्याकडे मोबाईल नाही तो समाजामध्ये व्यक्ती नाही. पहा, एखाद्याकडे मोबाईल नसू द्या, अहो अमुकाला आम्हाला भेटायचं होतं, त्याचा नंबर मिळेल का? ते का माणूस आहे का काय? मोबाईल नाही. म्हणजे मला सांगायचंय, प्रत्येकाशी मोबाईल आहे, प्रत्येक जण टीव्हीचा स्रोत आहे. मग जी कथा जर निश्त्याच माध्यमातून सांगितली, वक्त्याच्या माध्यमातून प्रवचन रूपी सांगितली तर मनावर ठसणार नाही. म्हणून संगीताची जोडी ह्याला लावली आहे. याच्या माध्यमातून आमच्या मनावर ठसावी, कुठेतरी कळावं. हे एक महाराज आपलं ट्युशन आहे. कथेच्या माध्यमातून आपला धर्म जागवण्याचं एक ट्युशन आहे. आणि ह्याच्या माध्यमातून कथेमध्ये काय सांगितलंय, कोणती पात्र सांगितलीत हे आमच्या लक्षामध्ये यावे. ती पात्र कशी आहेत ती आमच्या डोळ्यानं पाहावेत. तशी झाकी सुद्धा आपल्याला डोळ्यानं पाहिजे आहे. तुमच्या मंडळाने खूप गोड नियोजन केलाय. मला म्हणायचंय, लहान खोंडी फार मोठा घास घेतलाय, पण तुमच्या पाठीमागं अशी संत आणि भगवान परमात्मा उभे असतील तर ह्याच्यापेक्षा मोठी सोय होती. पाहत असताना ती छवी आपल्याला पाहिजे आहे. आज आपल्याला महर्षी शुकाचार्य पाहिजे, जी सांगितलं ना महर्षी शुकाचार्याच्या माध्यमातून आपल्याला आले. ज्या नारद महर्षीने सर्व जगाला दाखवून दिलं की नामस्मरण कसं करावं, जी चुकलेली लोक आहेत त्या चुकलेल्या लोकांना भगवत प्राप्तीपाशी आणण्याचं वाल्या कोळ्यासारख्या कृत्य करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा भगवत प्राप्तीला लावणारा व्यक्ती म्हणजे तो नारद महर्षी आहे. त्या नारद महर्षीची छवी आपल्याला डोळ्यानं पाहिजे आहे. आणि एक ज्या राजा परीक्षितेच्या माध्यमातून हे सुखशास्त्र हे श्रीमद भागवत कथा आमच्या समोर आहे, तो राजा परीक्षिती कसा आहे हे आपल्याला डोळ्यांनी पाहिजे. ती येईपर्यंत आपण थोडस भजन करूया आणि ते आपल्याला आनंद पाहूया. चला. माधवा मुकुंदा हरे रामा गोविंदा, माधवा मुकुंदा हरे रामा गोविंदा. माधवा मुकुंदा हरे रामा गोविंदा, माधवा मुकुंदा हरे रामा गोविंदा. माधवा मुकुंदा हरे रामा गोविंदा, माधवा मुकुंदा हरे रामा गोविंदा, माधवा मुकुंदा हरे रामा गोविंदा, माधवा मुकुंदा हरे रामा गोविंदा. माधवा मुकुंदा हरे रामा गोविंदा, 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 माधवा मुकुंदा.
गोपाल कृष्ण भगवान की जय 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 श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे श्याम. परम मंगलमय पवित्र या श्रीमद भागवत कथेचा चिंतन करत असताना संगीताच्या माध्यमातूनही ही श्रीमद भागवत कथा आपल्या कानापर्यंत पोहोचवावी, मनामध्ये ठसावी, हा अट्टहास या संगीताच्या माध्यमातून. आणि असंच बरं का, काल पहिला दिवस असल्यामुळे वेळेच्या अभावी आपण छबी हे पात्र केलं नव्हतं. इथून पुढे राहिलेल्या 5 दिवसामध्ये सुद्धा आपल्याला अशी जशी झाकी आहे का, ही झाकी होणार आहे. रोज आपल्याला देवाच्या माध्यमातून झाकी असेल असं दर्शन दिलं जाणार आहे. आता मी तर तुम्हाला नावं सांगितली होती, म्हणजे तुम्हालाही कळावं ना महाराज. मी तुम्हाला नावं सांगितली होती, मला माहिती तुम्ही सगळे टीव्हीवर रामायण पाहतात, मालिका पाहतात, पण आता मी नुसतं विचारणार आहे त्यांची नावं तुम्ही सांगा बरं का. कारण मी आधी नावं सांगितली होती. 3 पात्र आपल्या समोर येणार आहेत. ती पात्र कोणती कोणती आहेत महाराज? 1 नंबरचं पात्र कोणतं आहे हो? महर्षी शुकाचार्य. आणि ज्यांनी चुकीचं दिलंय ते सुधरून घ्या. ते शुकाचार्य कसे आहे? व्यासांच्या डोक्यावर जटा आहेत. व्यासांच्या डोक्यावर काय आहेत? जटा आहेत. 2 नंबरचं पात्र राजा परीक्षिती. ज्या परीक्षितीच्या माध्यमातून सखळ मानवी जीवाला मंत्रमुग्ध करण्यासाठी, पवित्र करण्यासाठी श्रीमद भागवत कथा अवतीर्ण झाली, तो राजा परीक्षिती आहे. जशी भगवद्गीता ही भगवान श्रीकृष्णाच्या माध्यमातून अर्जुनासाठी कुरुक्षेत्रावर निर्माण झाली, तशी श्रीमद भागवत कथा ही राजा परीक्षितीसाठी जे 3रं पात्र आहे ते कोण आहे? काय तुम्हाला बोलता येत नाही का? मुके येत नाही? 3.5 तास झाले एकटाच बोलतोय. नारद महर्षी आहे, ज्यांनी जगाला कळ लावायचं शिकवलं. का जगाला कळ लावायची शिकवली? का सगळं ह्या भागवतात चिंतन आहे. येणाऱ्या 5 दिवसामध्ये आपण ते बारकाईनं पाहणार आहोत. अशीच पात्र 5 दिवस होणार आहेत. उद्याही पात्र होणार आहेत. ज्या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्म 5व्या दिवशी होणार आहे, त्या दिवशी भगवान श्रीकृष्णाचंही पात्र होणार आहे. एके दिवशी भगवान श्रीकृष्णाचा विवाह आपल्याला पाहायचा आहे. कृष्णाचा आणि रुक्मिणी मातेचा विवाह सुद्धा फार मोठ्या आनंदामध्ये पार पडायचा आहे. असा सर्व आनंद घेत आपल्याला सांगतेकडे वळायचं आहे. आजच्या कथेला इथेच थांबा. आजच्या कथेचे